जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया. ओम. 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. आज आपला क्लासचा दुसरा दिवस आहे. मला असं वाटतंय की सगळ्यांनी आपला होम प्ले केलेला असेलच. तर सगळ्यांनी गृहपाठ करायचा आहे हे लक्षात ठेवा. आपण आपल्या ज्ञानयज्ञामध्ये भगवंताच्या चरणावरती रोज एक स्वाध्याय पुष्प अर्पण करत असतो. त्यामुळे जसं देवळामध्ये जाताना आपण भगवंताकडे काही फुलं घेऊन जातो, पेटीमध्ये गेल्यानंतर काही दान टाकतो, म्हणजे थोडक्यात रिक्त हस्ते जाऊ नये. तर तसंच परमेश्वर, वृद्ध व्यक्ती, आपले गुरु, आपली बहीण किंवा लहान मुलं यांच्याकडे जेव्हा जेव्हा आपण भेटीला जातो तेव्हा तेव्हा रिक्त हस्ते जाऊ नये असा आपल्या संस्कृतीमध्ये नियम आहे. बर, आता आपण मागील वर्गात काय शिकलो? तर मागच्या वर्गामध्ये आपण गीतेचं आध्यात्मिक साहित्यातील महत्व काय आहे ते पाहिलं. तसंच गीतेचं स्वतःचं महत्व काय आहे ते पण पाहिलं. आपण आपल्या वर्गाचे प्राथमिक नियम पाहिले, तसेच भगवंतांनी पण काही नियम घालून दिले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने, त्यांचाही आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण हे पाहिलं की हे ज्ञान कुणाला देऊ नये. तर हे अशिष्याय न देयते. तर अशिष्य या शब्दाचा अर्थ काय? जो शिष्य नाही तो. आणि शिष्य म्हणजे कोण? जो ज्ञान ग्रहण करतो किंवा जो ज्ञान ग्रहण करण्यासाठी इच्छुक आहे त्याला शिष्य असं म्हटलं जातं. तर अशिष्य म्हणजे ज्याची इच्छाच नाही आहे, जो बळजबरीने आलेला आहे, जबरदस्तीने बसलेला आहे, त्याला आपण अशिष्य म्हणूयात. तर त्याला हे ज्ञान देऊ नये. आणखीन एक आपण पाहिलं, आपल्या सर्वांनी मनावर कोरून ठेवायचं वाक्य आहे हे, ते म्हणजे गीता खूप सोपी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला मी तुमच्या गटचर्चेसाठी छोट्या छोट्या गटामध्ये विभाजित केलेलं असतं, तेव्हा तिथे जर कोणी असं म्हटलं की तसं खूपच अवघड आहे हो हे, असं कुणी वाक्य उच्चारलेलं दिसलं की सगळ्यांनी मिळून लगेच त्याचा तिथे कान पकडायचा. ती परवानगी तुम्हाला दिली. तर गीता खूप सोपी आहे असं म्हणत राहा. हे पहा, पूर्वीच्या काळी असं म्हणायचं की काशीला जायचं असं म्हणत राहावं. जुने लोक असे म्हणतात की काशीला जायचं असं म्हणत राहावं म्हणजे आपोआप जाणं होतं. तसंच इथे पण आहे. तुम्ही गीता सोपी आहे असं म्हणा, गीता आपोआप तुमच्यासाठी सोपी होणार आहे. आणि त्याची खात्री मी तुम्हाला देतो, ती माझी जबाबदारी आहे. गीता तुमच्या पुढे सोपी करून मांडणं ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे आणि मी ती स्वीकारलेली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तेवढं म्हणायचं काम करा. बाकीचं माझ्याकडे. त्यानंतर आपण असं पाहिलं की भगवंताच्या प्रती समर्पण भाव असावा, गुरूंच्या प्रती विनयशीलता असावी आणि सेवाभाव असावा. तर विनयशीलता म्हणजे काय? तर एखादी गोष्ट गुरूंनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायला लावणं, ही विनयशीलता निश्चितच नाहीये. त्यामुळे एकदा एखादा निरोप मिळाला, मेसेज मिळाला की त्याचं पालन आपण केलं पाहिजे. सेवाभाव असला पाहिजे. सेवाभाव म्हणजे काय आहे? तुम्हाला जेव्हा गटामध्ये आपण विभागतो त्यावेळेला थोडीशी लीडरशिप घ्या, इतरांना बोलतं करा. स्वतःचं म्हणणं थोडक्यात मांडा, पण इतरांनाही बोलतं
करा. कुणी खूपच जास्त बोलत असेल तर त्यालाही थोडासा ब्रेक लावून दुसऱ्यांना संधी द्या. तर अशा पद्धतीनं तुम्ही थोडासा पुढाकार घेणं म्हणजेच तुम्ही दिलेली सेवा आहे. आपण अजून एक पाहिलं की भगवान कृष्ण मला स्वतः इथे स्वमुखाने सांगत आहेत. हं. हे पहा भगवान कृष्ण इथे हातात बासरी घेऊन आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीचं पितांबर नेसून 4 हात वगैरे लावून असं येणार नाहीयेत. हं. ते आले तर असेच कुणाच्या तरी रूपात येतील. हं. कदाचित तुमच्यासाठी ते माझ्या रूपात येतील, माझ्यासाठी ते तुमच्या रूपात येतील. फक्त आपण आपले डोळे, कान उघडे ठेवले पाहिजे. हं. त्यामुळे भगवंत मला स्वमुखाने सांगत आहेत, हा एक आपण मूलमंत्र इथे लक्षात ठेवायचा. प्रत्येकाने 100% सहभाग घ्यायचा आहे. तुमची आहार आणि झोप हे समतोल असलं पाहिजे. आणखीन एक म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःचे उद्धारकर्ते आहात. हं. आपला उद्धार आपणच करणार आहे आणि हे ज्ञान खूप सोपं आहे. तर हे सगळं आपण कालच्या वर्गामध्ये पाहिलं. आपण गीतेच्या वर्गामध्ये सर्वोच्च असं ज्ञान घेणार आहोत. तर हे सर्वोच्च ज्ञान म्हणजे नेमकं काय असतं बरं? तर मी म्हणजे काय याचा शोध घेणं हे विश्वातलं सगळ्यात उच्च ज्ञान आहे. आपल्या ऋषींनी ज्ञानाचे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे विद्या आणि दुसरं म्हणजे अविद्या. विद्या म्हणजे काय? तर अविद्या म्हणजे काय ते आधी सांगतो. अविद्या म्हणजे मी सोडून जे आजूबाजूच्या जगाबद्दलचं भौतिक ज्ञान आहे, त्या सगळ्याला अविद्या म्हटलं जातं. अविद्या म्हणजे दुर्विद्या नव्हे. हं. अविद्या म्हणजे जी विद्या नाही ते. आणि विद्या म्हणजे काय? तर मी बद्दलचं जे ज्ञान आहे, त्याला विद्या म्हटलं जातं. मग आता विद्या आणि अविद्या याच्यातला फरक लक्षात आल्यानंतर तुम्हाला आता असं लक्षात आलं असेल, की इतके दिवसपर्यंत आपण काय घेतलं? आपण फक्त अविद्या घेतली. शाळा कॉलेजांमध्ये आपण कशाचा अभ्यास केला? आपण वेगवेगळ्या कला शिकलो, आपण भौतिकी शिकलो, ह्या विश्वाबद्दलची माहिती घेतली. पण मी म्हणजे काय याचं ज्ञान आपल्याला कुठल्याही शाळा कॉलेजांमधून दिलं गेलं नाही. तर ते सर्वोच्च ज्ञान आहे. मग त्याच्या जोडीला आणखीन काही उपप्रश्न येतात. ते म्हणजे हे ब्रह्मांड म्हणजे काय? ते कसं आहे? केवढं आहे? ते कुणी निर्माण केलं? परमेश्वर म्हणजे काय? मी, परमेश्वर आणि ब्रह्मांड ह्या तिघांचा आपापसात काय संबंध असतो? तर या तीनही प्रश्नांचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच गीतेचा अभ्यास आहे किंवा आपला हा वर्ग आहे. तर ह्या वर्गामध्ये 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे भगवद्गीता. हं. तर ह्या भगवद्गीतेची आपण काल ओळख करून घेतली. त्यानंतर स्वतः भगवान कृष्ण, कारण ते गीता सांगत आहेत म्हणून ते पण फार महत्त्वाचे आहेत. आणि तुम्ही आज खूप लक्ष द्या, कारण आज आपण भगवान कृष्ण खरोखरच कोण आहेत याच्याबद्दल बारकाईनं अभ्यास करणार आहोत. कृष्णाचं खरं मूळ रूप, खरं तर कृष्ण हे अवतार आहेत. पण त्यांचं मूळ रूप म्हणजे नारायणाचं. नारायण म्हणजे कोण? तर नारायण आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना म्हटलं जातं, की ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांची सुद्धा निर्मिती ज्यांनी केली, ते नारायण. त्यालाच आपण परमात्मा म्हणतो, परब्रह्म म्हणतो, परमेश्वर म्हणतो. खरं तर त्यांच्यासाठी देव हा शब्द फार लहान आहे. हं. देव ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. तर आपण पाहिलं की भगवद्गीता महत्वाची आहे. भगवान श्रीकृष्ण महत्वाचे आहेत. त्यानंतर तुम्ही सगळेजण ऐकत आहात. म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी खूप महत्वाचे आहात. आणि तुम्ही सगळेजण ह्या गीतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अर्जुन आहात. आणि सगळ्यात शेवटची भूमिका म्हणजे माझी आहे. तर ही भगवद्गीता भगवंतांनी सांगितली, अर्जुनाने ग्रहण केली. मी फक्त एक पोस्टमन म्हणून तुमच्या दोघांच्या मध्ये उभा आहे. हं. तर हा वर्ग घेत असताना माझा नेमका काय रोल असणार आहे, ते आपण बघूया. त्यासाठी आपण एक छोटीशी प्रोसेस करू अगोदर आणि त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ प्रेझेंटेशन किंवा आपण एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बघणार आहोत. हं.
तर सगळ्यांनी सरळ बसा. डोळे बंद करा. 2-3 दीर्घ श्वास घ्या. एक 2 दीर्घ श्वास घ्या. आणि मी जे सांगतोय त्याची तुम्ही कल्पना करा मनातल्या मनात. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह काश्मीर मधल्या एका छान अशा पर्यटन स्थळी काही दिवसांकरता पर्यटनासाठी जायचं ठरवलं आहे. तुम्ही बरेच दिवस अगोदर तयारी करता. विमानाची, रेल्वेची तिकीटं असतात. तुम्ही ठरलेल्या दिवशी इच्छित स्थळी पोहोचता. तिथे गेल्यानंतर तुम्ही जिथे राहण्यासाठी बुकिंग केलेलं आहे तो खूप मोठा परिसर आहे. 50 एकर परिसरात पसरलेलं आणि छोटे छोटे बंगले असलेलं ते एक विशाल हॉटेल आहे. तुम्ही काउंटरवर जाता. तुम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्हाला बंगला नंबर 18 दिलेला आहे. हॉटेलचे मॅनेजर तुम्हाला तुमच्या सोबत एक मदतनीस देतात. तो मदतनीस चाव्यांचा जुडगा घेतो आणि तुम्हाला घेऊन तुमच्याच गाडीतून बंगला क्रमांक 18 कडे जातो. बंगला क्रमांक 18 च्या जवळ आल्यानंतर तुमची गाडी बाहेर पार्क होते. तो तुमच्या सोबत आलेला सोबती तुम्हाला घेऊन त्या बंगल्याकडे जातो. त्याच्या जवळच्या चावीने तो अगोदर समोरचा दरवाजा उघडतो. समोरचा दरवाजा उघडल्यानंतर तो आतील एक एक रूम उघडवून तुम्हाला दाखवतो. कुठल्या रूम मध्ये काय आहे, कुठल्या रूम मध्ये झोपण्याची व्यवस्था आहे, कुठल्या खिडकीतून सुंदर दृश्य दिसतं, किचन कुठे आहे, फ्रीज कुठे आहे, पाणी कुठे आहे, हे सगळं तो तुम्हाला दाखवतो. सगळ्या खोल्या उघडून दाखवल्यानंतर त्या किल्ल्या तुमच्या हवाली करून तो मदतनीस तिथून पुन्हा एकदा त्याच्या मूळ ठिकाणी निघून जातो आणि तिथून पुढे तुमच्या तिथे असलेल्या वास्तव्यात तुम्ही त्या बंगला क्रमांक 18 मध्ये तुमची उरलेली सुट्टी अतिशय आनंदाने घालवता. वेगवेगळ्या खिडकीतून दिसणाऱ्या पर्वत रांगा, सुंदर दृश्य, ह्या सगळ्याचा तुम्ही आनंद घेत असता. आणि त्यानंतर त्या बंगल्याचे मॅनेजर तुम्हाला एक दिवस येऊन सांगतात की यापुढे हा बंगला तुम्हालाच भेट म्हणून मिळालेला आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही इथे येऊन राहू शकता. तुम्हाला अतिशय आनंद होतो आणि तुम्ही त्या बंगल्यात तुम्हाला हवं तेव्हा वरचे वर येऊन राहायला सुरुवात करता. सावकाश 2-3 दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे आपले डोळे उघडू शकता. जय गुरुदेव. तर आता या ठिकाणी आपण जो बंगला क्रमांक 18 मध्ये गेलो होतो आणि त्या बंगल्यामध्ये अनेक रूम्स होत्या. त्याच्या चाव्या घेऊन तुमच्या बरोबर एक मदतनीस आला होता. तो मदतनीस म्हणजे मी आहे.
किंवा ती माझी भूमिका आहे. मी तुम्हाला फक्त एक एक खोली उघडून दाखवणार आहे. त्या खोलीची किल्ली तुमच्या ताब्यात देणार आहे. एकदा तुम्हाला खोलीची किल्ली मिळाली की तुम्हाला पाहिजे तितके दिवस त्या खोलीमध्ये राहू शकता. त्या खोलीला वेगळ्या वेगळ्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यातून तुम्ही बाहेर दिसणारं दृश्य पाहू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. तर हा बंगला क्रमांक 18 म्हणजे भगवद्गीता आहे. आणि त्यातल्या वेगवेगळ्या खोल्या म्हणजे त्यातले 18 अध्याय आहेत. आणि त्याच्या चाव्या मी तुमच्या येत्या काही दिवसांमध्ये हवाली करणार आहे. त्या चाव्या एकदा तुम्हाला मिळाल्या की त्या चावीने तुम्ही ती एक एक खोली उघडून काय करणार आहात? त्या खोलीचा आनंद घेणार आहात. त्या खोलीतून बाहेर काय दिसतंय त्या दृश्याचा आनंद घेणार आहात. म्हणजे त्या प्रत्येक अध्यायातली एक एक श्लोक म्हणजे एक एक खिडकी आहे. आणि त्या खिडकीतून बाहेर बघायचंय. बाहेर बघायचंय म्हणजे आपल्या जीवनाकडे बघायचं. या श्लोकामध्ये काय अर्थ दडलाय? तो माझ्या जीवनाशी कुठे लागू पडतो? हे तुमचं तुम्ही शोधत राहायचंय. फक्त त्यातले जे महत्वाचे श्लोक आहेत, ज्याला आपण किल्ली म्हणतो, ते मी तुम्हाला ह्या येत्या 9 दिवसामध्ये समजावून सांगणार आहे. जे गुह्य आहेत, जे किल्ली आहे. एकदा तुम्हाला तुमच्या घराची जर किल्ली मिळाली, तर तुम्ही घरात आरामात आत जाऊ शकता, बाहेर येऊ शकता. पण ही जर किल्ली नसेल, तर घरामध्ये जाणं खूप अवघड असतं. आणि किल्ली असेल तर खूप सोपं असतं. तर तसंच आपल्याला ह्या अध्यायामध्ये जाणं, ते वाचणं, त्याचा अर्थ समजावून घेणं, हे काम खूप सोपं करण्यासाठी आपण इथे येत्या काही दिवसांमध्ये त्यातले जे महत्वाचे गुह्य श्लोक आहेत, त्यांचे अर्थ समजावून घेणार आहोत. तर आता आपण गीतेकडे वळूया. तर सगळ्यात अगोदर आपण हे बघू की गीता म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं. त्यानंतर ही गीता तुम्हाला समजावून सांगण्यासाठी माझा काय रोल असणार आहे ते पण समजावून सांगितलं. आता गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितली. आपल्या सगळ्यांचीच भूमिका अर्जुनाची आहे. आपण सगळेजण ही गीता समजावून घेणार आहोत. पण गीता समजावून सांगणारा जो कृष्ण आहे, तो नेमका कोण आहे? कृष्ण म्हणजे नेमकं काय? हे आपण आजच्या सेशन मध्ये समजावून घेणार आहोत. आणि आजचं सेशन हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर आपण जाणून घेऊया की कृष्ण म्हणजे नेमकं काय. कारण गीतेमध्ये कृष्ण अनेक ठिकाणी स्वतःचा उल्लेख करतात. अनेक ठिकाणी ते म्हणतात, मला शरण ये, मला इथे पहा, मला तिथे पहा, मी कोण आहे. असं मी म्हणून ते स्वतःबद्दलचा अनेक ठिकाणी उल्लेख करतात. कृष्ण म्हणजे नेमकं काय आहे? कृष्ण म्हणजे नेमकं कोण आहे? कृष्णाला वसुदेवाचा मुलगा म्हणून बघायचंय का? कृष्णाला अर्जुनाचा भाऊ म्हणून बघायचंय का? तो एक अर्जुनाचा सारथी म्हणून त्याच्याकडे पाहायचंय का? कृष्णाकडे आपण नेमकं कुठल्या भूमिकेतून बघायचं? ते आज आपण आता जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मी नेहमीप्रमाणेच आज पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर केलेला आहे. शोध अनंताचा असं नाव आहे त्या स्क्रीनवरती. आपण या आजच्या व्याख्यानातून बघणार आहोत की भगवान कृष्ण नेमके कोण आहेत. आपल्याला जर ते समजलं तर पुढची गीता समजणं खूपच सोपं आहे. आणि ते जर समजलं नाही तर मग मात्र पुढचा प्रवास आपल्यासाठी हा थोडासा अंधारात चाचपडत असल्यासारखा होईल. तर गीतेमध्ये 9व्या अध्यायात 11व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण सांगतात की माझ्या परम भावाला न जाणणारे मूर्ख लोक. पहा, म्हणजे भगवान कृष्णाला जर आपण जाणून नाही घेतलं तर आपली मूर्खात गणना होणार आहे. 9व्या अध्यायात 11व्या श्लोकात सांगता येते की माझ्या परम भावाला न जाणणारे मूर्ख लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला. म्हणजे भगवान कृष्णांनी इथे गीता सांगत असताना मनुष्य शरीर धारण केलेलं आहे. तर असं हे मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला
सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. म्हणजे मी मनुष्य शरीर धारण केलेलं आहे, पण माझा परमभाव जर जाणला नाही, तर मी जो भूतांचा महान ईश्वर आहे, त्या महान ईश्वराला मला लोक काय समजतात? तुच्छ समजतात किंवा एक मनुष्य समजतात. आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. म्हणजे ज्यांनी श्रीकृष्ण म्हणजे काय हे समजून घेतलेलं नाही, ते कृष्णाला एक सामान्य मनुष्य समजतात. मग याच्यामध्ये सगळेच आले. याच्यामध्ये महाभारतकालीन युद्धामध्ये उभे असलेले योद्धे आले, तुमच्या माझ्यासारखे काही लोक आले, किंवा जे देव मानत नाहीत असे लोक पण त्यातच आले. तर आता आपण इथून पुढे बघूया की कृष्ण इथे म्हणत आहेत की मी भूतांचा महान ईश्वर आहे, मनुष्य रूपात वावरणारा मी परमेश्वर आहे, असं भगवान कृष्ण सांगतायत. पण कशावरून आपण समजायचं की ते जे सांगतायत भगवान श्रीकृष्ण ते खरंच आहे, हे आपण कशावरून समजायचं? तर ते आपण आता इथे बघूयात की भगवान कृष्ण नेमके कोण आहेत. तर हा शोध घेण्यासाठी आपण अगोदर काय करायचं की आपल्याला माहित असलेल्या त्या भौतिक विश्वाची माहिती घ्यायची आहे. का बरं? कारण परमेश्वर जर असलाच तर ह्या भौतिक विश्वाला व्यापून आणि त्याच्या पलीकडे सुद्धा तो असणार आहे, जर असला तर. आणि जर ह्या भौतिक विश्वामध्ये तो एखाद्या विशिष्ट ठिकाणी आहे असं जर आपण समजलो तर काय होईल बरं? तर ती पण एक वस्तूच होईल. जसं की एखादी विशिष्ट वस्तू, एखादा विशिष्ट दगड म्हणजे देव आहे असं आपण समजलं, तर तो दगड, ती मूर्ती सोडून उरलेलं देव नाहीये. मग उरलेलं देव नाहीये याचा अर्थ ते जी काही वस्तू तुम्ही बघत आहात, ती जी काही मूर्ती बघत आहात, ती मर्यादित झाली. आणि परमेश्वर मर्यादित असणं शक्य नाहीये. कारण जे मर्यादित असतं ती वस्तू असते. उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये पेन आहे, तर हा पेन ही काय आहे? वस्तू आहे. का? कारण याला मर्यादा आहे. मग ह्या मर्यादा असणाऱ्या वस्तू आपण अगोदर समजावून घेऊया की आपल्या आजूबाजूला मर्यादित असणाऱ्या वस्तू काय काय आहेत किंवा किती आहेत ते आपण अगोदर समजावून घेऊया. तर त्यासाठी आपण अगोदर लहानाकडून मोठ्या वस्तूकडे जाऊ. उदाहरणार्थ काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 3700 किलोमीटर आहे. आपल्या भारताची लांबी जर आपण पाहिली तर 3700 किलोमीटर हे अंतर आहे. हे खूप मोठं अंतर आपल्याला वाटतं. जर आपण 60 किलोमीटर प्रति तास ह्या वेगानं जर आपण प्रवास केला तर आपल्याला 50 तास लागतील हे अंतर पार करायला. आणि पृथ्वीचा जर पूर्ण परीघ पाहिला तर तो 40,000 किलोमीटर आहे. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी या अंतराच्या 10 पट हे अंतर आहे. म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी 10 वेळा जर तुम्ही गेला तर पृथ्वीला एक गोल फेरी मारल्यासारखी आहे. हा झाला आपल्या ग्रहाचा आकार. आणि पृथ्वी ते चंद्र हे अंतर 4 लाख किलोमीटर आहे. आता 4 लाख किलोमीटर म्हणजे किती? तर पृथ्वीच्या परिघाच्या 10 पट. म्हणजे पृथ्वीला तुम्ही 10 फेऱ्या जर मारल्या तर तुम्ही चंद्रापर्यंत पोहोचता. आणि पृथ्वी ते सूर्य हे अंतर किती आहे? तर ते 15 कोटी किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 15 कोटी किलोमीटर आहे. आणि आता प्रकाशाचा जर वेग आपण पाहिला तर प्रकाश 3 लाख किलोमीटर एका सेकंदामध्ये प्रवास करतो. किती किलोमीटर? 3 लाख किलोमीटर. आता जर आपल्याला हे असे मोठे मोठे प्रवास करायचे असतील तर आपल्याला आपल्या कारच्या वेगानं किंवा रॉकेटच्या वेगानं जाऊन चालणार नाही. आपल्याला प्रकाशाच्या वेगानं प्रवास करावा लागेल. मग 3 लाख किलोमीटर तुम्ही एका सेकंदात जर प्रवास केला
तर तुम्हाला चंद्रापर्यंत जायला किती वेळ लागेल बरं? तुम्हाला चंद्रापर्यंत जायला साधारणपणे 1.5 सेकंद लागेल. किती वेळ लागेल? 1.5 सेकंद. म्हणजे चंद्र तसा फारच जवळ आहे. अगदी 1.5 सेकंदात. म्हणजे तुमच्या घरातल्या पलीकडच्या खोलीत जायचं म्हटलं, तरी तुम्हाला त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागेल. म्हणजे तुमच्या पलीकडच्या खोलीपेक्षाही जवळ चंद्र आहे, प्रकाशाच्या वेगानं. आणि ह्याच प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 3 लाख किलोमीटर एका सेकंदात जाईल अशी जर गाडी किंवा कार आपल्याकडे असेल किंवा असं रॉकेट असेल, तर सूर्यापर्यंत जायला आपल्याला 9 मिनिट लागणार आहेत. किती मिनिट लागणार आहेत? 9 मिनिट लागणार आहेत. हे सगळे आकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या बरं का. चंद्रापर्यंत जायला 1.5 सेकंद आणि सूर्यापर्यंत जायला 9 मिनिट. आता मला सांगा की आपली जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीचा आकार आपण बघूया. इथे मोठ्या बाणानं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जी दिसते आहे, 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह सूर्यापासून तो अर्थ किंवा पृथ्वी आहे. पहिला ग्रह आहे बुध, दुसरा आहे शुक्र आणि तिसरा आहे पृथ्वी. पृथ्वीच्या पुढे आहे मंगळ आणि मंगळाच्या पुढे आहे गुरु ग्रह. तर तुम्हाला लक्षात येईल की गुरु ग्रह किती मोठा आहे पृथ्वीपेक्षा. आणि आपल्या बाजूला दिसणारा सूर्य हा पृथ्वीपेक्षा आणखीनही कितीतरी मोठा आहे किंवा गुरु ग्रहापेक्षा सुद्धा काय आहे? मोठा आहे. तर ह्या पृथ्वीपासून प्रकाशाच्या वेगानं सूर्यापर्यंत जायला आपल्याला 9 मिनिट लागतात. किंवा दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर सूर्य उगवल्यानंतर सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 9 मिनिट लागतात. म्हणजेच आपल्याला दिसणारा सूर्य हा 9 मिनिटांच्या पूर्वीचा आहे. तो आत्ताचा नाहीये. म्हणजे तुम्हाला जे दिसतं आहे तो भ्रम आहे, ते वास्तव नाहीये. काय आहे? भ्रम आहे. आत्ता ह्या क्षणाला सूर्य कुठे आहे? तो 9 मिनिट पुढे सरकलेला आहे. आत्ता ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय ते 9 मिनिटांच्या पूर्वीचं दृश्य आहे. कारण एखादी वस्तू आपल्याला कधी दिसते? तर तिच्यावर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन तुमच्याकडे येऊन तुमच्या डोळ्यात पोचतो, तेव्हा तुम्हाला ती वस्तू दिसते. मग सूर्य दिसतो हा 9 मिनिटांपूर्वीचा आहे. तर तुम्हाला इथे पृथ्वीच्या आकाराचा थोडासा इथे अंदाज आला की आपली पृथ्वी तसं पाहिलं तर इतर ग्रहांच्या मानाने लहानशी आहे. तर आपण पृथ्वीचा तुलनात्मक आकार बघूया की आपल्या पृथ्वीसारख्या 1300 पृथ्वी 1300 पृथ्वी एकत्र केल्या तर एक गुरुग्रह तयार होईल. आणि 13 लाख पृथ्वी एकत्र केल्या तर एक सूर्य तयार होईल. किती पृथ्वी? 13 लाख पृथ्वी एकत्र केल्या तर एक सूर्य तयार होतो. पहा म्हणजे सूर्य किती प्रचंड मोठा आहे, नाही का? तर ह्या सगळ्या वस्तू आहेत. पृथ्वी ही सुद्धा एक वस्तू आहे. सूर्य ही सुद्धा एक वस्तूच आहे. मोठ्या आकाराची वस्तू आहे. आणि परमेश्वर ह्या सगळ्या वस्तूंच्या पलीकडे आहे. तर आपण आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या वस्तू अगोदर समजावून घेऊया. इथे तुम्हाला सूर्य दिसेल, जो मोठा धवल आकारातला एक मोठा चेंडूच्या आकाराचा दिसतो आहे तो सूर्य आहे. आणि खाली बाण काढून दाखवलेली आहे ती लहानशी वाळूच्या खड्या एवढी दिसणारी ती पृथ्वी आहे. छोटा वाळूचा खडा दिसतोय ती पृथ्वी आहे. म्हणजे आपला जो अहंकार आहे, ही पृथ्वी आहे, हा माझा देश आहे, हा आमचा महाराष्ट्र आहे, हा माझा जिल्हा आहे, हे माझं गाव आहे, हे माझं घर आहे. ह्या अहंकाराकडे तुम्ही ह्या खड्यावरती पहा, तुमचा भारत देश तो केवढा असेल, त्यातला महाराष्ट्र तो आणखीन कितीसा असेल, त्यात तुमचं जिल्हा, तुमचं गाव, तुमची गल्ली आणि तुमचं घर आणि त्या घराबद्दल तुम्हाला असणारा अभिमान. माझा 2 बेडचा फ्लॅट आहे किंवा 4 खोल्यांचा बंगला आहे. आता पुढे जाऊया.
की आता आपण पाहिलं की सूर्यापुढे आपली पृथ्वी किती लहान आहे. आता हे बघूया की आपला सूर्य नेमका किती मोठा आहे. कारण सूर्याभोवती आपण फिरतो आहोत, पण हा सूर्य नेमका सूर्यासारखे आणखीन असे दुसरे कितीतरी तारे आपल्याकडे आहेत. तर विश्वातील माहित असलेला सगळ्यात मोठा कुठला तारा आहे ते आपण बघूया. तर UY स्कूटी ह्या नावाचा एक तारा आहे आणि तो मानवाला माहित असलेला ह्या ब्रह्मांडातला सगळ्यात मोठा तारा आहे. हा तारा केवढा आहे माहितीये का? याचा व्यास सूर्यापेक्षा 1700 पटींनी मोठा आहे. आपण पाहिलं पृथ्वीपेक्षा सूर्य किती मोठा होता. आता सूर्यापेक्षाही मोठा असलेला हा आपल्या ब्रह्मांडातला तारा 1700 पटींनी मोठा आहे. म्हणजे सूर्य जर आपण कागदावरती एका टाचणी एवढा काढला, तर हा तारा 2.5 मीटर आकाराचा किंवा तुमच्या घरातल्या तुमच्या खोली एवढा. म्हणजे तुमची खोली म्हणजे हा UY स्कूटी आणि त्या खोलीमधलं टाचणीचं डोकं म्हणजे तुमचा सूर्य. पहा, म्हणजे सूर्य हा सुद्धा किती किरकोळ आहे. मग सूर्य जर किरकोळ असेल तर तुमची पृथ्वी किती किरकोळ झाली. आता आपण आणखीन पुढे जाऊया की हा UY स्कूटी नावाचा तारा, त्याचा परीघ तुम्हाला एक छोटासा भाग दाखवलाय, कारण पूर्ण तारा मी दाखवू शकत नाही मोबाईल वरती. तर त्या तारा दिसतोय आणि त्या ताऱ्याच्या बाजूला सूर्याचा बारीकसा ठिपका दिसतोय. त्या बारीकशा ठिपक्याभोवती फिरणारी पृथ्वी ही केवढी असेल तुम्ही अंदाज लावा. तर हा आपला जो सूर्य आहे हा आकाशगंगेचा एक भाग आहे. की आपला सूर्य, तुम्हाला माहिती आहे की आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण तुम्हाला माहिती आहे का की सूर्य स्थिर आहे का तो फिरतोय म्हणून? मला नाही वाटत तुम्हाला माहिती असेल म्हणून. तर सूर्य सुद्धा कुणाभोवती तरी फिरतो आहे, हे वास्तव आहे. मग तो कुणाभोवती फिरतो ते आपण बघूया. तर तुम्हाला जे आकाशात दिसते तुमच्या स्क्रीनवरती, तर ती आपल्या आकाशगंगे, त्याला आपण आकाशगंगा म्हणतो. पण खरं तर ती आकाशगंगा आहे का? नाही. आपल्या आकाशगंगेची ती केवळ एक छोटीशी फांदी आहे. काय आहे? फांदी आहे. तुम्ही पूर्ण आकाशगंगा बघू नाही शकत. का नाही बघू शकत? जसं की समजा तुम्ही तुमच्या घराच्या आत बसलेले असाल रूम मध्ये, तर तुम्हाला आपली इमारत बाहेरून कशी दिसते हे बघता येईल का? नाही बघता येणार. तुमची इमारत किंवा तुमचं घर बाहेरून कसं दिसतंय हे पाहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रूम मधून, घरातून बाहेर जावं लागेल आणि उंचावर एखाद्या डोंगरावरती जाऊन तुमच्या घराकडे बघावं लागेल. तसंच आपल्याला ही पूर्ण आपली स्वतःची आकाशगंगा बघायची असेल तर आपल्याला आपल्या आकाशगंगेतून बाहेर जावं लागेल. मग आपल्याला आपल्या आकाशगंगेतून एखादं यान बाहेर पाठवता येईल का? आपण बघूया की आपली आकाशगंगा नेमकी केवढी आहे. इथे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जी दिसते आहे ती आकाशगंगा आहे, श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखी. आणि त्या चक्रातलं एक एक पातं म्हणजे ती एक एक फांदी आहे, जी तुम्हाला मी अगोदरच्या स्लाइड मध्ये दाखवली. आपण यातल्या एका फांदीमध्ये जिथे सन नावाचं पिवळ्या अक्षरामध्ये बाण दाखवून लिहिलेलं आहे पहा, तिथे आपला सूर्य आहे. आणि ती जी फांदी आहे त्या फांदीचा थोडासा भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. मग आपली आकाशगंगा खरोखर केवढी आहे? तर तुम्हाला इथे ह्या स्क्रीनवरती दिसतेय ती पूर्ण आपली आकाशगंगा आहे. आणि त्याच्या मध्यभागी काय आहे? त्याच्या मध्यभागी पण एखादा सूर्य आहे का? तर नाही. त्याच्या मध्यभागी एक कृष्णविवर किंवा ज्याला ब्लॅक होल असं म्हणतात ते आहे. ते कृष्णविवर म्हणजे प्रचंड घनता असलेली एक जागा असते. ती घनता इतकी जास्त असते की तिथं गेलेला प्रकाश सुद्धा परावर्तित होऊन परत येत नाही. ते कृष्णविवर त्या प्रकाशाला सुद्धा गिळून घेतात. त्यामुळे ते कृष्णविवर आपल्याला दिसू शकत नाही. तर अशी ही आपली आकाशगंगा आहे. तर आपण पाहिलं पृथ्वीचा व्यास किती आहे,
सूर्याचा व्यास किती आहे, तो UI स्कूटी नावाचा जो तारा आहे त्याचा व्यास किती आपण पाहिलं. पण ही जी आपली आकाशगंगा आहे, ही आकाशगंगा हिचा व्यास किती आहे बरं? त्या आकाशगंगेचा आकार केवढा असतो? तुमच्या घरामधली चहा पिण्याची बशी असते ना, अशा 2 बशा एकमेकावरती पालथ्या ठेवल्या, की मध्ये जो एक फुगीर आकार होतो आणि कडेला लहान 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 होत जातो. तसा आकार असतो आकाशगंगेचा. कडेला अगदी निमुळता आणि मध्यभागी जाड. तर अशी ही आकाशगंगा त्या 2 बशा वरून पाहिल्यानंतर जशा दिसतील तशी ही गोल दिसते आहे. हिचा व्यास किती आहे? हिचा व्यास आहे 1,00,000 प्रकाश वर्ष. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशाला जायला सुद्धा 1,00,000 वर्ष लागतात. लक्षात घ्या. आपल्याला चंद्रापर्यंत जायला 1.5 सेकंद लागतो. त्या वेगानं 1,00,000 वर्ष प्रवास केला. लक्षात घ्या. चंद्रापर्यंत जायला 1.5 सेकंद आणि सूर्यापर्यंत जायला 9 मिनिट. अशा रीतीनं 1,00,000 वर्ष जर त्या प्रकाशानं प्रवास केला, तर जो आकार असेल, तो आकार ह्या आकाशगंगेचा आहे. थोडक्यात आपल्याला आपल्या आकाशगंगेतून बाहेर जाणं कधीही शक्य नाहीये. प्रकाशाच्या वेगानं तर प्रवास करणं कुणाला शक्य नाही. आणि ते पण 1,00,000 वर्ष शक्यच नाही. म्हणजे आपण आपल्या आकाशगंगेतून बाहेर पडू शकत नाही. तर अशी ही आकाशगंगा स्वतःभोवती गोल गोल फिरत असते. तिला स्वतःभोवती एक फेरी मारायला 23 कोटी वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? 23 कोटी वर्षात ती स्वतःभोवती एक फेरी घेते. जसं पृथ्वी स्वतःभोवती फेरी घेते 24 तासामध्ये. तसंच ही आकाशगंगा सुद्धा स्वतःभोवती गोल फिरते 23 कोटी वर्षामध्ये. आणि त्याला एक गॅलॅक्टिक वर्ष असं म्हणतात. काय म्हणतात? गॅलॅक्टिक. कारण आकाशगंगेला इंग्रजीत गॅलेक्सी म्हणतात. तर ती गॅलेक्सी स्वतःभोवती तिने एक गोल फेरी मारली की त्याला म्हणायचं 1 वर्ष. गॅलॅक्टिक वर्ष 23 कोटी वर्षाला. मग सूर्याचं वय किती आहे? तर सूर्याचं वय आहे 20 गॅलॅक्टिक वर्ष. 460 कोटी वर्ष हे सूर्याचं वय आहे. म्हणजे सूर्य जन्माला आल्यापासून आपल्या आकाशगंगेनं स्वतःभोवती फक्त 20 फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. ही जी आकाशगंगा आहे किंवा ही जी गॅलेक्सी आहे, ही काय वेगानं फिरते? तर ही 230 किलोमीटर प्रति सेकंद ह्या वेगानं फिरते. अशा ह्या आकाशगंगेमध्ये किती सूर्य आहेत किंवा किती तारे आहेत? तर आपल्या ह्या आकाशगंगेमध्ये 10,000 कोटी ते 40,000 कोटी सूर्य असण्याची शक्यता आहे. म्हणजे कमीत कमी 10,000 कोटी आणि साधारणपणे जास्तीत जास्त 40,000 कोटी ह्या दरम्यान तिथल्या ताऱ्यांची संख्या आहे. लक्षात घ्या, आपल्या सूर्यासारखे 40,000 कोटी सूर्य केवळ आपल्या एकट्या आकाशगंगेमध्ये आहेत. मग लक्षात घ्या, आपल्या सूर्याची ह्या 40,000 कोटी सूर्यांपुढे काय किंमत असेल बरं? आणि त्याच्या पुढे पृथ्वीची आणि त्याच्या पुढे आपली. अशी ही आपली आकाशगंगा आहे. आता आपण हे बघूया की अशा किती आकाशगंगा असतील बरं ह्या विश्वामध्ये? तर दृश्यमान विश्वामध्ये म्हणजे जिथपर्यंत आपली नजर पोहोचू शकते किंवा जिथला प्रकाश पृथ्वीपर्यंत येऊ शकतो त्याला म्हणायचं दृश्यमान विश्व. आणि त्याच्या पलीकडचं विश्व आहे जिथला प्रकाश आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, ते अदृश्य विश्व. तर दृश्यमान विश्वामध्ये आपल्या आकाशगंगेसारख्या 2,00,000 कोटी आकाशगंगा आहेत. किती? म्हणजे 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी असं मोजत मोजत 2,00,000 कोटी झाले की जितक्या आकाशगंगा भरतील त्या म्हणजे 2,00,000 कोटी आकाशगंगा. एका आकाशगंगेचा व्यास, एका आकाशगंगेतच एका टोकाचं दुसऱ्या टोकाला जायला आपल्याला 1,00,000 वर्ष लागतात.
अशा 2,00,000 कोटी आकाशगंगा आहेत. बरं, ह्या आकाशगंगा एकमेकाला खेटून उभ्या नाही आहेत. या दोन्हीमध्ये प्रचंड मोठं अंतर आहे. दोन्हीमध्ये किती अंतर असतं? साधारण 25 ते 50 लाख प्रकाश वर्ष अंतर असतं. मग विचार करा की आपल्याला दिसणारं दृश्यमान विश्व ह्या 2,00,000 कोटी आकाशगंगा सामावून घेण्यासाठी हे जे अवकाश आहे, आकाश आहे, हे किती प्रचंड असेल. आणि तरी सुद्धा ती एक वस्तूच आहे. परमेश्वर त्याच्याही पलीकडे आहे. हे सगळं आपण कशासाठी पाहतोय लक्षात येतंय ना तुम्हाला? की नेमकं परमेश्वर म्हणजे काय आहे? श्रीकृष्ण म्हणजे काय आहेत? हे समजावून घेण्यासाठी आपण आपण शास्त्रज्ञांनी शास्त्राच्या साहाय्याने जे काही डोळ्याला दिसणारी भौतिक विश्व आहे, ते मी तुम्हाला समजावून सांगतो. हे सगळं भौतिक आहे. आपल्याला सगळ्यात जवळ असणारी आकाशगंगा म्हणजे ह्या 2,00,000 कोटी सोडून द्या. आपल्या सगळ्यात जवळची शेजारीण कोण असेल बरं? आपली जी आकाशगंगा आहे तिचं नाव आहे मिल्की वे किंवा तिला दूधगंगा म्हणतात. या मिल्की वे पासून सगळ्यात जवळ आहे तिचं नाव आहे अँड्रोमेडा. ह्या अँड्रोमेडा आपल्यापासून 25 लाख प्रकाश वर्ष अंतरावर, म्हणजे सगळ्यात जवळच्या आकाशगंगेत जायचं म्हटलं तरी आपल्याला 25 लाख वर्ष लागतील प्रकाशाच्या वेगानं. आणि आता ती आपल्याला दिसते बरं का आकाशामध्ये. म्हणजे आकाशात जसे आपल्याला वेगळे वेगळे तारे दिसतात तशी अँड्रोमेडा पण दिसते. पण ह्या अँड्रोमेडा पासून आपल्याकडे निघालेला प्रकाश हा 25 लाख वर्षांपूर्वी निघालाय, जो आता ह्या क्षणाला आपल्यापर्यंत येऊन पोहोचतोय. थोडक्यात ती अँड्रोमेडा जर स्फोट होऊन नाहीशी झाली तर नाहीशी झाल्यानंतर 25 लाख वर्षांनी आपल्याला ती दिसेल नाहीशी झालेली. तर अशी ही आपल्या सगळ्यात जवळची शेजारी. आणि सगळ्यात दूरची, आपल्याला माहिती असलेली सगळ्यात दूरची गॅलेक्सी 13,400 कोटी प्रकाश वर्ष अंतरावर आहे. म्हणजे प्रकाशाला सुद्धा तिथून आपल्यापर्यंत यायला 13,400 कोटी वर्ष लागतात. लक्षात घ्या की तुमचं आणि माझं आयुष्य असतं फारच झालं तर आपण 100 वर्ष समजू पूर्ण आयुष्य. तर 13,400 कोटी वर्ष अंतरावर सगळ्यात दूरची गॅलेक्सी किंवा आकाशगंगा आहे. आणि एक प्रकाश वर्ष अंतर कापण्यासाठी आपल्या यानाला 18,000 वर्ष लागतात. पहा, एक प्रकाश वर्ष अंतर, प्रकाश एका वर्षात किती अंतर कापतो? तेवढं अंतर जर आपल्याला यानानं कापायचं झालं तर 18,000 वर्ष लागतील. तर इथे आपल्या अशा 30 आकाशगंगांचा मिळून एक गट आहे. तुम्हाला मी सांगितलं की 2,00,000 कोटी आकाशगंगा आहेत. पण त्या सगळ्या आकाशगंगा छोट्या छोट्या गटांमध्ये विभागलेल्या आहेत. तर आपला स्वतःचा जो गट आहे आपल्या गॅलेक्सींचा, तर आपल्यासारख्या आकाशगंगा 30 आहेत आणि त्या 30 आकाशगंगांचा एक गट आहे. तर इथे 2 लाल बाण दिसत आहेत. तर त्या एका बाणापाशी आहे मिल्की वे, खालच्या बाजूचा बाण येतो, आणि वरच्या बाजूचा बाण आहे ती आहे अँड्रोमेडा. आणि दोघांमध्ये अंतर आहे 25 लाख प्रकाश वर्ष. आता गमतीचा भाग म्हणजे असा की ह्या दोन्ही आकाशगंगा मोठ्या वेगानं एकमेकाकडे प्रवास करत आहेत. काय करत आहेत? प्रवास करत आहेत. आणि हा प्रवास करत करत एक दिवस त्या काय होणार आहेत? त्यांची एकमेकांमध्ये येऊन टक्कर होणार आहे. म्हणजे आपल्या जवळ आपल्यापासून 25 लाख वर्ष असणारी अँड्रोमेडा आणि आपली मिल्की वे यांची काही काळानंतर धडक होणार आहे. आपले 10 ते 40,000 कोटी सूर्य आणि त्यांचे 10 ते 40,000 कोटी सूर्य, अशा सगळ्या सूर्यांची आपापसात धडक झाल्यानंतर काय मजा येईल नाही का? किती मोठी दिवाळी साजरी होईल आकाशामध्ये. ती दिवाळी कशी दिसेल आपण बघूया.
शास्त्रज्ञांनी त्याचं एक काल्पनिक चित्र तयार केलेलं आहे. ह्या दोघांची टक्कर झाली तर कसं दिसेल बरं ते? इथे तुम्हाला दिसते आहे मिल्की वे, आपली गॅलेक्सी गोल फिरतीये ती. तिचा आकार आहे 1,00,000 प्रकाश वर्षाचा. म्हणजे प्रकाशाला सुद्धा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला 1,00,000 वर्ष लागतात. एवढा मोठ्या आकाराची मिल्की वे. आणि खालच्या बाजूला जी आहे ती अँड्रोमेडा. आणि वरच्या कोपऱ्यात आणखीन एक तिसरी दिसतेय पहा. आणि खाली तुम्हाला घड्याळ दिसतंय. 3.4 बिलियन वर्ष सुरू झालेत. त्या दोघांनी आपापसात पहिली एक धडक केली आहे. हे 40,000 कोटी सूर्य आणि ते 40,000 कोटी पुन्हा एकदा एकमेकाला धडकले. आणि अशा 2-3 धडका घेऊन त्या दोन्हीची मिळून पुन्हा एकदा एक मोठी गॅलेक्सी तयार झाली. अशा रीतीनं इकडचे 40,000 कोटी सूर्य आणि तिकडचे 40,000 कोटी सूर्य असे 80,000 कोटी सूर्य मिळून सुद्धा जर तुम्ही अवकाशात पाहिलं तर दुरून पाहणाऱ्याला ती एखादी चांदणी दिसते. काय दिसते? चांदणी दिसते. म्हणजे दुरून पाहणाऱ्याच्या दृष्टीने ते काही फार मोठी गोष्ट नाहीये. आपल्याला ते फार मोठं काहीतरी घडलेलं वाटतंय, पण दूरवरून पाहणाऱ्याच्या दृष्टीनं काही नाही, छोटीशी एक तशी ठिणगी उडाल्यासारखं दुरून पाहणाऱ्याला दिसेल. तर इथे दाखवलंय की साधारणपणे 2,00,000 कोटी आकाशगंगा असतील तर ते चित्र कसं असेल हे दाखवलंय. त्यातला एक कुठला तरी छोटासा ठिपका म्हणजे आपली आकाशगंगा असेल. आणि त्या आकाशगंगेत जे काही 40,000 कोटी सूर्य आहेत त्यातला एक छोटासा सूर्य असेल. तर लक्षात घ्या, हे आहे काय? हे दृश्यमान विश्व आहे. त्याला दृश्यमान का म्हटलं? तर हे जे विश्व आहे हे विश्व पसरत आहे. म्हणजे जसा एखादा फुगा आपण हवा भरून फुगवतो. आता मला सांगा की त्या फुग्यामध्ये समजा तुम्ही 2 किंवा 3 छोटे छोटे बबल्स टाकले आणि मग तो फुगा फुगवायला सुरुवात झाली. तर तो फुगा फुगवत असताना त्या फुग्याच्या आत जे बबल्स आहेत त्यांना काय दिसेल? तो फुगा मोठा मोठा होताना दिसेल. तसंच आपल्या आजूबाजूचं जे विश्व आहे ते काय होत आहे? फुग्यासारखं फुगत आहे. किती वेगानं फुगत आहे? तर ते प्रकाशापेक्षा सुद्धा जास्त वेगानं फुगत आहे. किती वेगानं? प्रकाशापेक्षाही जास्त वेगानं. आणि त्यामुळं तो जो काठ आहे त्या काठावरचा प्रकाश आपल्याकडे निघाल्यानंतर ते प्रकाशाच्या वेगानं त्या काठावरच्या वस्तू आपल्यापासून दूर जात आहे आणि तिकडनं प्रकाश आपल्याकडे निघालाय. लक्षात घ्या, तिथल्या वस्तूंचा वेग आपल्याकडे येण्याचा प्रकाशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिथला प्रकाश आपल्यापर्यंत कधीच येऊ शकत नाही. का? कारण तो प्रकाश ज्या वेगानं आपल्याकडे निघालाय त्याच्यापेक्षा जास्त वेगानं ते विश्वच पलीकडे चाललंय. त्याच्यातलं आपल्यातलं अंतर त्याच्यापेक्षा जास्त वेगानं वाढतंय. त्यामुळं तो प्रकाश आपल्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्यापर्यंत जिथला प्रकाश पोहोचू शकेल त्याला दृश्यमान विश्व म्हणतात. आणि त्या पलीकडचं विश्व आपल्याला कधीच माहिती होऊ शकणार नाही. कधीच म्हणजे कधीच. शास्त्रज्ञांनी कितीही शोध लावले तरी एका मर्यादेपलीकडचं विश्व माणसाला कधीच माहिती होऊ शकणार नाही की याच्या पलीकडे काय आहे. ही त्याला किती जरी उत्सुकता असली तरी ती त्याला कधीच माहिती होऊ शकत नाही. आणि म्हणूनच काय करायचं? म्हणून तिथे हार पत्करायचे. मानवाला जो अहंकार आहे की आता मी मंगळावर पाऊल टाकू, मग मंगळाच्या पलीकडे काय आहे, मग दुसऱ्या आम्ही ग्रहमालेमध्ये प्रवेश करू, मग तिथे पृथ्वीसारखा एखादा राहण्यायोग्य ग्रह आहे का ते आम्ही शोधून काढू. हा सगळा अहंकार या ठिकाणी जाऊन काय होतो? संपून जातो. का संपतो? कारण आता इथे त्याची मर्यादा संपली. याच्या पलीकडचं तो जाणून घेऊ शकत नाही. म्हणून इथे काय केलं पाहिजे? मानवानं हार पत्करली पाहिजे.
आणि ती हार पत्करणं म्हणजेच जसा एखादा मिठाचा खडा हार पत्करतो सागरापुढं, की हे सागरा, मी तुला आता कधीच जाणून घेऊ शकत नाही, तू काय आहेस ते. पण मी काय केलं पाहिजे? आता त्या मिठाच्या खड्याला संपूर्ण अख्खा सागर जाणून घेणं शक्य नाहीये. पण त्याला एक गोष्ट शक्य आहे. त्याला स्वतःच सागर होऊन जाणं मात्र शक्य आहे. कसं शक्य आहे? तर ज्या वेळेला तो मिठाचा खडा त्या सागरामध्ये उडी घेईल, ती उडी घेतल्यानंतर काय होईल बरं? तो मिठाचा खडा खडा राहील का? नाही राहणार. तो स्वतःच सागर होऊन जाईल. म्हणजे आपल्या पुढे 2 पर्याय आहेत. एक तर खडा म्हणूनच राहणे आणि बुद्धीचा वापर करून हे विश्व जाणून घेत राहणे, हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय जो शास्त्रानं सांगितलेला आहे, की एका मर्यादेच्या पलीकडचं तुम्ही जाणून नाही घेऊ शकत. मग काय करायचं? मग हार पत्करायची, शरण जायचं आणि मिठाचा खडा जसा सागरामध्ये जंप घेतो, तसं स्वतःचा सगळा अहंकार सोडून, शून्य होऊन ह्या ब्रह्मांडासोबत एकरूप होऊन जायचं. हा दुसरा पर्याय आहे. आणि हा दुसरा पर्याय खूप सोपा आहे. पहिला पर्याय खूप अवघड आहे. आणि त्या पर्यायानं तुम्ही ब्रह्मांडाला समजावून घेऊ शकत नाहीत, हे शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. तर हे आता मी तुम्हाला विश्वाच्या आकाराबद्दल सांगितलं. आता आपण हे बघूया, की हे विश्व मुळामध्ये निर्माण झालं कसं? हे विश्व कसं निर्माण झालं हे आपण बघूया. तर शास्त्रज्ञ सांगतात, की हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी ह्या ज्या सगळ्या आकाशगंगा दिसतायत, सूर्यमाला दिसतायत, हे सगळं एका अणू एवढ्या आकारामध्ये, म्हणजे सुईच्या टोकावर मावेल एवढ्या आकारामध्ये ही सगळी ऊर्जा सामावलेली होती. विचार करा. आपल्या सूर्यमालेतले 40,000 कोटी सूर्य सुईच्या टोकावर मावतील एवढ्या जागेत बसवले, तर काय होईल? एक गॅलेक्सी. अशा 2 लाख कोटी गॅलेक्सीज पुन्हा बारीक करायच्या आणि पुन्हा सुईच्या टोकावर आणून बसवायच्या. शक्य आहे का? नाही शक्य वाटत. परंतु महास्फोट होण्याच्या पूर्वी, ज्याला सिंग्युलॅरिटी म्हणतात, त्यावेळेला ह्या सगळ्या आकाशगंगा एका अणुमात्र जागेमध्ये होत्या. आणि त्या अगोदर काय होतं हे समजणं विज्ञानाला शक्य नाहीये. आणि साधारणपणे 1400 कोटी वर्षांपूर्वी एक स्फोट झाला आणि मोठ्या वेगानं तिथून एक फार मोठी ऊर्जा बाहेर पडली आणि त्या ऊर्जेपासून ह्या अनेक आकाशगंगा तयार झाल्या. आणि त्यानंतर साधारणपणे 460 कोटी वर्षांपूर्वी आपला सूर्य तयार झाला. तर साधारण 500 कोटी वर्षांपूर्वी सूर्य तयार झाला आणि आणखीन एक 500 कोटी वर्षांनंतर काय होणार आहे? हा जो टाइम आहे किंवा ही जी वेळ आहे, तिचा सुद्धा अंत होणार आहे. म्हणजेच 500 कोटी वर्षांनी पुन्हा सगळं शून्य होईल. अशा रीतीनं आपल्या विश्वाचं आयुष्य साधारणपणे 1400 कोटी पूर्वीचे आणि यानंतरचे 500 कोटी असं 1900 कोटी वर्ष आहे. आता आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये ब्रह्मदेवाचा एक दिवस कशाला म्हटलं जातं आपण बघूया. तर एक चतुर्युग म्हणजे 43 लाख वर्ष, 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, म्हणजेच 432 कोटी वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. तर ब्रह्मदेवाचा दिवस उगवतो तेव्हा सृष्टी निर्माण होते आणि ब्रह्मदेवाचा दिवस मावळतो म्हणजे सृष्टी लय पावते, असं आपले ऋषी सांगतात. आणि शास्त्रज्ञ काय सांगतात? शास्त्रज्ञ हे सांगतात की साधारण 500 कोटी वर्षानंतर सूर्य सुद्धा काय होणार आहे? शून्य होणार आहे. आणि सूर्याची निर्मिती होऊन सुद्धा किती वर्ष झालेत? 500 कोटी वर्ष झालेत. म्हणजे आपले ऋषी जे सांगतात ते आणि शास्त्रज्ञ जे सांगतात ते दोन्ही सुद्धा एकमेकाशी काय होत आहे? जुळत आहे. फार काही मोठा त्याच्यामध्ये फरक नाहीये. आणि ह्या विश्वामध्ये अनेक ठिकाणी तत्वज्ञान निर्माण झालं. पण केवळ भारतामधलं आपल्या ऋषींनी निर्माण केलेलं तत्वज्ञान हेच फक्त आजच्या
विज्ञानासोबत काय होतंय, जुळतंय. मग भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे विश्व कसं निर्माण झालं? शास्त्रज्ञ सांगतात बिग बँग झाला, पण आपले ऋषी त्यापेक्षाही त्यांनी बारीक विचार केलेला आहे. तर ते आपण बघूया. सगळ्यात सुरुवातीला ते जे सुईच्या टोकावरती मावेल एवढं शून्य स्थितीमधली जी ऊर्जा होती, त्याला अव्यक्त प्रकृती असं म्हणतात, जी अजून व्यक्त झाली नाही, अशी अव्यक्त. म्हणजे तिचा अजून स्फोट नाही झाला, ती अव्यक्त आहे. त्या अव्यक्ताच्या पलीकडे सुद्धा जे आहे त्याला पुरुषोत्तम किंवा पुरुष असं म्हणतात. ते जे शून्य आहे, त्या शून्याला तो सनातन अव्यक्त भाव, तो कधीच व्यक्त होत नाही. परमेश्वर हा कधीच व्यक्त होत नाही. तो त्या शून्याच्याही पलीकडे आहे. त्याला पुरुष किंवा परमेश्वर म्हटलेलं आहे. आणि प्रकृती म्हणजे काय? तर ही सिंग्युलॅरिटी, सुईच्या टोकावर मावेल अशी जी ती ऊर्जा आहे त्याला प्रकृती म्हटलं. म्हणजे अशा रीतीनं पुरुष आणि प्रकृती ह्या दोन गोष्टी पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. मग एकदा काय झालं की त्या प्रकृतीचा मोठा स्फोट झाला आणि त्यातून 24 तत्व बाहेर पडली, ज्याला आपण बिग बँग म्हणतो. त्या बिग बँगच्या पूर्वी काय होतं? सिंग्युलॅरिटी किंवा अव्यक्त प्रकृती, आणि त्याच्या पलीकडे परमेश्वर. मग हा जो स्फोट झाला त्यातून 24 तत्व बाहेर आली. ही 24 तत्व म्हणजे कुठली? तर पहिलं तत्व म्हणजे स्फोट होण्यापूर्वीच अव्यक्त असणारी शुद्ध प्रकृती, की जिचा अजून स्फोट झालेला नाही, ती अव्यक्त प्रकृती. तुमच्या पुस्तिकेमध्ये हा चार्ट दिलेला आहे, तुम्ही लिहून घेण्याची गरज नाहीये, इकडे लक्ष द्या फक्त. मग ह्या प्रकृतीचा स्फोट झाल्यानंतर शास्त्रज्ञ म्हणतात त्या पद्धतीनं फटाफट त्याच्यातून सूर्य बाहेर आले, चंद्र बाहेर आले, पृथ्वी बाहेर आली, असं नाही आहे. तर त्यातून एक बुद्धी नावाचं एक तत्व रूपानं एक बुद्धी निर्माण झाली. आपल्या ऋषींचं म्हणणं असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा बुद्धी नावाचं एक तत्व निर्माण झालं. म्हणजे तुमच्या माझ्या डोक्यात बुद्धी आहे ती नव्हे, तर एक विशाल असं बुद्धी तत्व आहे, ते निर्माण झालं. त्यानंतर त्या बुद्धी तत्वातून एक विशाल असणारा एक अहंकार, समष्टी अहंकार असं एक तत्व निर्माण झालं. म्हणजे आता 3 गोष्टी झाल्या. अव्यक्त असणारी प्रकृती, त्यानंतर त्यातून बाहेर पडलेली बुद्धी, बुद्धीमधून बाहेर पडतो अहंकार. तुम्हाला माहिती आहे की जर ज्याला बुद्धीच नसेल त्याला अहंकार असतो का? एखादा वेडा माणूस आहे आणि त्याला बुद्धी नाहीये, किंवा एखादा मतिमंद आहे त्याला बुद्धी नाहीये, त्याला अहंकार असतो का? त्याला अहंकार नसतो. म्हणजे प्रकृतीमधून बुद्धी निर्माण झाली, बुद्धीमधून अहंकार निर्माण झाला. अहंकारामधून काय निर्माण झालं? अहंकार म्हणजे कुठला? हा समष्टी अहंकार आहे, तुम्हाला मला असणारा अहंकार नव्हे. तर हा वैश्विक अहंकार आहे. या वैश्विक अहंकारातून काय निर्माण झालं? तर पंचमहाभूत निर्माण झाली. म्हणजे अगोदर आकाश निर्माण झालं, कारण आकार असेल तर आकाश येईल. तर आकाश ही सुद्धा एक वस्तू आहे, लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं आकाशाकडे बघितलं की इथे काहीच नाही, हे शून्य आहे, पण तसं नाहीये. तिथे आकाश आहे. जिथं आकाशही नाही अशी गोष्ट म्हणजे शून्य. तुम्हाला जे दिसतंय ते आकाश आहे, ती एक वस्तू आहे. त्या आकाशामध्ये मग वायू निर्माण झाला, त्या वायूमध्ये मग अग्नी निर्माण झाला, त्या अग्नीमधून मग द्रव निर्माण झाला, आणि त्या द्रवामधून मग घन निर्माण झालं. घन म्हणजे पृथ्वी, द्रव म्हणजे आप, तेज म्हणजे वायू किंवा वायुरूप असणारा पदार्थ, त्यानंतर शुद्ध वायू, आणि त्यानंतर आकाश. असं हे सूक्ष्मातून स्थूल गोष्टी निर्माण होत गेल्या. अशा 5 गोष्टी निर्माण झाल्या. आता किती झाले सगळे मिळून? 5 अधिक 1 6 7 आणि 8. त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात. पंचमहाभूत, त्यानंतर अव्यक्त प्रकृती, बुद्धी आणि समष्टी अहंकार. तर
एकाला दुसऱ्याने जन्म दिला म्हणून त्याला प्रकृती विकृती म्हणतात. शुद्ध प्रकृतीनंतर त्याच्यातून बुद्धी बाहेर आली, बुद्धीतून अहंकार बाहेर आला, अहंकारातून एक एक करून आकाश बाहेर आलं, आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून आप आणि आप मधून पृथ्वी, म्हणून त्याला प्रकृती विकृती असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्यातून 10 इंद्रिय बाहेर आली. हे जे 5 महाभूत आहेत त्याच्यापासून 10 इंद्रिय तयार झाली. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, अशी 10 इंद्रिय. त्याला विकृती म्हटलेलं आहे. विकृती का म्हटलं? कारण त्याच्यातून दुसरं काहीच निर्माण नाही होत, म्हणून त्याला विकृती म्हणायचं. त्यानंतर एक मन तयार झालं. मनाला पण एक विकृती म्हटलंय, कारण मनामधून दुसरं काही तयार होत नाही. 5 विषय निर्माण झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय. अशा रीतीनं सगळे मिळून 24 तत्व निर्माण झाले. त्या सगळ्याची जर बेरीज केली तर 24 येईल. सुरुवातीचे 8 आणि त्याच्यानंतरचे 20, 10 आणि त्याच्यानंतरचे 16. वरचे 8, त्याच्या खालचे 10 आणि त्याच्या खालचे 6, किंवा सगळे मिळून 24. हे 24 तत्व जे आहे त्याला म्हणायचं प्रकृती, आणि त्याच्या पलीकडे जे आहे त्याला म्हणायचं पुरुषोत्तम. इथे लक्षात घ्या की ही जी प्रकृती आहे ही 24 तत्वांनी, आणि त्याच्या पलीकडे जे आहे वरती तो परमेश्वर. त्या प्रकृतीला जो जाणतो तो जाणणारा. ही प्रकृती ही जड आहे, आणि जडाला जे जाणतं ते चैतन्य आहे. म्हणजे ह्या जडाच्याही पलीकडे जे चैतन्य आहे तो पुरुष. आता तुमच्या लक्षात आलं की आपलं विश्व केवढं आहे, आणि ह्या विश्वाच्या पलीकडे हे विश्व व्यक्त होण्याच्या पलीकडे सुद्धा जो अव्यक्त भाव होता, जो शून्य भाव होता, तो भाव म्हणजे काय आहे? सनातन पुरुष आहे. मनुष्य म्हणजे काय, किंवा तुम्ही आणि मी म्हणजे काय? तर मनुष्याला गीतेमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणतात. तर क्षेत्र म्हणजे काय? तर प्रकृती. म्हणजे ही जी 24 तत्व दिसली ना, जड तत्व, ती जड तत्व म्हणजे आपलं पूर्ण शरीर. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, 10 इंद्रिय, हे सगळं म्हणजे काय झालं? ही जड प्रकृती झाली. आणि त्या सगळ्या जड शरीराला जाणणारा तो दुसरा. जसं आपण मगाशी पाहिलं की प्रकृती आणि पुरुषोत्तम, तसं मनुष्य सुद्धा 2 गोष्टीचा तयार झालेला आहे. प्रकृती आणि 24 तत्व, आणि त्या 24 तत्वांना जाणणारा, असं दोन्ही मिळून मनुष्य तयार झालेला आहे. आता आपण बघूया की जे आपण ब्रह्म म्हटलं किंवा ब्रह्मांड म्हटलं, ह्या ब्रह्मांडाची आपण एक सैर करून आलो. तर या ब्रह्मांडाबद्दल किंवा ब्रह्माबद्दल सांगणारी काही वाक्य आहेत आपल्या तत्वज्ञानामध्ये. एक वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे ज्ञान हेच काय आहे? ब्रह्म आहे. अयमात्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे. तत्वमसी, तू सुद्धा ते ब्रह्म आहेस. पुढे उपनिषदांची आणि वेद याची नावं लिहिली आहेत, वेदांची, की कुठल्या उपनिषदातलं कुठल्या वेदातलं हे वाक्य आहे आणि कुठल्या क्रमांकावर आहे ते दिलंय. त्यानंतर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि सर्वम खलु इदं ब्रह्म, सर्व काही ब्रह्म आहे. म्हणजे जे ब्रह्मांड आपल्याला दिसतं बाहेर डोळ्याला, तेच ब्रह्म कशा कशात सामावलेलं आहे? ते ब्रह्म ज्ञानामध्ये सामावलेलं आहे. तेच ब्रह्म आत्म्यामध्ये सामावलेलं आहे. तेच ब्रह्म तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. तेच ब्रह्म मी सुद्धा आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं ते सर्व काही ब्रह्मच आहे. थोडक्यात हे ब्रह्म सोडून काहीच नाही, असं ही 5 महावाक्य सांगतात. आता आपण बघूया परब्रह्म परमात्मा. तर ते जे परब्रह्म आहे, सर्वोच्च ब्रह्म, निर्गुण ब्रह्म. निर्गुण म्हणजे काय? तो जो स्फोट झाला, तो स्फोट होण्याच्या अगोदर त्याच्या जे पलीकडे आहे, ज्याला कुठलाच गुण नाही. गुण कुणाला असतो? गुण वस्तूला असतो.
उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये हा पेन आहे, तुम्हाला दिसत असेल. ह्या पेनाला गुण आहे. एक तर हा थंड असेल किंवा गरम असेल, हा सोनेरी असेल किंवा काळा असेल, हे सगळे गुण झाले. मग हे गुण कशाला असतात? प्राकृतिक वस्तूला गुण असतात. पण ह्या प्रकृतीच्या पलीकडे जे आहे त्याला गुणच नाहीये, म्हणून त्याला निर्गुण म्हणायचं. गुणातीत म्हणजे या गुणांच्या पलीकडे, भावातीत, माया आणि प्रकृतीच्या पलीकडचं. ह्या जगाची उत्पत्ती, हिचं स्थिती, त्याचा प्रलय, हे ज्याच्यामुळे होतं, ज्या कारणामुळे होतं ते कारण म्हणजे परब्रह्म आहे. आणि ते स्वतः निर्माण व्हायला काही कारण आहे का? तर ते स्वतः निर्माण व्हायला कुठलंही कारण नाहीये. लक्षात घ्या. प्रकृती जी तुम्ही पाहिली 24 तत्वांची, तिचा जो स्फोट झाला, तो स्फोट होण्याच्या अगोदर ती जी अव्यक्त स्वरूपात होती, ती अव्यक्त स्वरूपात असण्याला कारण आहे. काय कारण आहे? तर त्याच्याही पलीकडे असलेलं ते परब्रह्म. हे ते कारण आहे. पण ते जे परब्रह्म आहे त्याला काही कारण आहे का? तर त्याला कुठलंच कारण नाही. ते स्वतः कारणरहित आहे. त्यांच्या सत्तेनं शरीर, इंद्रिय, प्राण आणि अंतःकरण ही सगळी काय होतात? चेतन होतात. आणि ते जे परमसत्य आहे, ते परमसत्य म्हणजेच नारायण आहे. लक्षात आलं ना? ते जे परमसत्य आहे 24 तत्वांच्या प्रकृतीच्या पलीकडचं, जे निर्गुण आहे, निराकार आहे, ते परब्रह्म आहे. आणि त्याला आपण नारायण असं म्हणतो. तर त्या परमसत्याला, त्या नारायणाला मन, वाणी, डोळे आणि बुद्धी जाणू शकत नाहीत. जसा मिठाचा खडा समुद्राला जाणू शकत नाही, तसं बुद्धीच्या साहाय्यानं त्या नारायणाला जाणता येत नाही. का? कारण आपण पाहिलं की स्फोट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्या अव्यक्त प्रकृतीतून काय निर्माण झालं? तर बुद्धी निर्माण झाली. बुद्धीमधून अहंकार निर्माण झाला. म्हणजे तुम्ही असं समजा की बुद्धीचे माता पिता म्हणजे अव्यक्त प्रकृती आहे. मग तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या बाळाचा जन्म पाहू शकता. पाहू शकता की नाही? पाहू शकता. पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचा जन्म पाहू शकता का हो? नाही पाहू शकत. तसंच बुद्धी, बुद्धीच्या नंतरची जी तत्व आहेत, बुद्धीतून अहंकार बाहेर पडला, अहंकारातून मन बाहेर पडलं, त्या सगळ्याला जाणू शकेल. म्हणजे बुद्धी अहंकाराला जाणू शकेल, मनाला जाणू शकेल, शरीराला जाणू शकेल. पण बुद्धी तिच्या आई वडिलाला कसं जाणेल बरं? आणि बुद्धीचे आई वडील म्हणजे कोण आहेत? तर अव्यक्त प्रकृती. आणि त्या अव्यक्त प्रकृतीचे आई वडील म्हणजे नारायण आहेत. म्हणजेच मन, वाणी, डोळे, बुद्धी याच्या साहाय्यानं आपण परमेश्वराला कधीच जाणू शकत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. साधं लॉजिक आहे. जसा मुलगा बापाचा जन्म बघू शकत नाही, तसं बुद्धी तिच्या बापाचा जन्म कधीच बघू शकत नाही. साधं लॉजिक आहे. आणि त्यामुळंच वेद सुद्धा त्या नारायणाला नेती नेती म्हणतात. नेती नेती म्हणजे काय? न इति न इति. त्यामुळे जेव्हा सृष्टी नव्हती, जेव्हा ही प्रकृती नव्हती, जेव्हा ही अव्यक्त प्रकृती सुद्धा नव्हती, तेव्हा फक्त एकच तत्व होता. आणि ते तत्व म्हणजे काय आहे? तर सनातन अव्यक्त भाव. तो सनातन अव्यक्त भाव, त्याला जेव्हा आपण सगुण रूप देतो. सगुण रूप का द्यायचं? मी तुम्हाला सांगतो नंतर. सगुण रूप का द्यायचं ते. पण त्या सगुण रूपाला नारायण म्हणायचं. तो सनातन अव्यक्त भाव तो निर्गुण आहे. पण त्याची आपण सगुण रूपामध्ये कल्पना केली. जसं की आपल्याला भारत मातेला वंदन करायचं. मग सगळ्यांना मिळून भारत मातेला वंदन करायचं, मग आपण काय करतो? आपण आपल्याला शाळेच्या प्रांगणात किंवा आपल्या गावाच्या एखाद्या मैदानात गावाच्या बाहेर जातो. तिथे प्रांगणात आपण काय करतो? एक मोठा खांब उभा करतो आणि त्या खांबावरती एक ध्वज लावतो. आणि त्या ध्वजाला काय म्हणतो? हा ध्वज म्हणजे आमच्या भारत मातेचं प्रतीक आहे. मग आपण त्या ध्वजाला काय करतो? सॅल्यूट करतो. आणि सॅल्यूट करून आपण राष्ट्रगीत म्हणतो ध्वजाकडे बघून. म्हणजेच आपण ध्वजाच्या निमित्तानं कुणाला नमस्कार करतो?
तर आपल्या देशाला नमस्कार करतो. मग देश हा झाला निर्गुण आणि ध्वज हा झाला सगुण. मग जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ध्वजाला जर भारत माता म्हणून सगुण रूपात पाहत असू, तसं जर पाहिलं तर तो ध्वज म्हणजे आपण सगळेजण नमस्कार करतायत म्हणून जर मी तिथे गेलो आणि तो ध्वज खाली उतरवला आणि पाहिलं, अहो तुम्ही ज्याला नमस्कार करताय ते कापड आहे फक्त, बघा कापूस आहे, मी तुम्हाला दाखवून देतो. मी शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करून दाखवतो की तुम्ही ज्याला नमस्कार करत आहात तो कापूस आहे. तुम्ही कापसाला नमस्कार करताय. तुम्ही सगळे अंधश्रद्धा आहात. असं जर मी 15 ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांना आणि देशाच्या मिलिटरीला जाऊन सांगू लागलो तर चालेल का? नाही चालणार. का? कारण ते सगळ्यांना माहिती आहे. तो कापूस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते माहित नाही असं कोणीच नाहीये. परंतु त्या निर्गुणाला वंदन करणं शक्य नाही, म्हणून त्या प्रचंड अशा मोठ्या भारत मातेला वंदन करणं शक्य नाही, म्हणून सगुण स्वरूपामध्ये त्याची कल्पना केली आपण ध्वजाच्या स्वरूपात आणि त्या ध्वजाला आपण वंदन करतो. तसंच त्या निर्गुण निराकार परब्रह्माला वंदन करणं शक्य नाही, म्हणून त्याला आपण सगुण स्वरूपात पाहतो. मग इकडे भारत मातेच्या ऐवजी आपण ध्वजाची कल्पना केली. तसं आपल्या ऋषींनी त्या नारायणाची कल्पना श्रीकृष्णामध्ये केली किंवा भगवान नारायणामध्ये केली. जो फोटो तुम्हाला इथे माझ्या पाठीमागे स्क्रीनवरती दिसतो आहे, त्यांना आपण नारायण म्हणतो. तर ते सगुण नारायण झाले. मग त्यांच्यासोबत मग लक्ष्मीची कल्पना केली, मग त्यानंतर ब्रह्मदेवाची कल्पना केली, मग त्यानंतर शिवाची कल्पना केली. कारण ह्या सगळ्या शक्ती आहेत. निर्मिती, स्थिती आणि लय, ह्या तिन्ही शक्ती आहेत आणि त्या तीनही शक्तींना मदत करणाऱ्या 3 देवता आहेत. लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, शक्ती किंवा पार्वती आहे. ह्या तीनही शक्ती आहेत. ह्या तिन्हीची निर्मिती कुठून झाली? तर ह्या तिन्हीची निर्मिती भगवान नारायणांपासून झाली, त्या अव्यक्त भावातून. पण त्याला आपण सगुण रूपात नारायण म्हणायला सुरुवात केली. आणि मग तो नारायण सुद्धा आपल्याला कल्पना करता येईना, ज्यांची बुद्धी आणखीनही मंद आहे किंवा आणखीनही थोडी कमी आहे, अशांना ते निर्गुण निराकार भगवान नारायण त्यांची कल्पना करणं शक्य होईना. म्हणून त्या नारायणानं, त्या भगवंतानं पृथ्वीवरती अवतार घेतले आणि ते 2 पूर्ण अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण असं म्हटलं जातं. आणि मग ह्या अवतारामध्ये येऊन त्या नारायणानं विविध लीला केल्या आणि त्या लीला म्हणजे आपले इतिहास ग्रंथ आहेत. मग जर आपण त्या परब्रह्म परमात्म्याला वंदन करू शकत नसू, बुद्धीच्या साहाय्याने त्याची कल्पना करू शकत नसू, तर सगुण रूपामध्ये त्यांना नारायणाच्या रूपामध्ये पाहायचं. आणि त्या नारायणावरती जर आपल्याला प्रेम करणं शक्य होत नाही, त्यांच्यासोबत जोडलं जाणं शक्य होत नाही, तर मग आपण त्यांना श्रीरामाच्या स्वरूपात पाहायचं, श्रीकृष्णाच्या स्वरूपात पाहायचं. त्यांच्या लीलांचं गायन करायचं, वाचन करायचं, चिंतन मनन करायचं, त्यांच्या लीलांसोबत एकरूप होऊन जायचं. आणि त्या लीलांसोबत एकरूप झालो म्हणजे मग आपण हळूहळू त्या परब्रह्म परमात्म्यासोबत, ब्रह्मांडासोबत काय होतो? एकरूप होतो. तर अशा रीतीने आपण इथे पाहिलं की ते श्रीकृष्ण कोण आहेत. आणि मग म्हणूनच श्रीकृष्ण पुन्हा एकदा सांगतायत की माझ्या परम भावाला न जाणणारे मूर्ख लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला, सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपला मूर्खपणा, की इतके दिवस श्रीकृष्णाला आपण काय समजत होतो आणि खरोखर श्रीकृष्ण कोण आहेत. तर अशा रीतीनं आता आपण समजावून घेतलं की भगवान श्रीकृष्ण कोण आहेत. तर नारायणाचा अवतार भगवान श्रीकृष्ण आहेत. नारायण कोण आहेत? तर ज्यांचं चित्र माझ्या पाठीमागे दिसतंय त्यांना आपण सगुण रूपामध्ये नारायण म्हणतो.
आणि गुरु कोण असतात? तर गुरु हे त्या नारायणापर्यंत आपल्याला पोहोचवणारे किंवा ते नारायण कोण आहे ते आपल्याला जे समजावून सांगतात ते आपले गुरु असतात किंवा तेच नारायणाचं रूप असतात. आणि म्हणूनच आपण त्यांची प्रार्थना करताना काय म्हणतो? अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. हे जे अखंड मंडलाकार आहे, हे जे मंडल आता आपण अभ्यासलं इतका वेळपर्यंत, मंडल म्हणजे आकार, गोलाकार, ह्या अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, सगळं चराचर ज्यानं व्यापलेलं आहे, अशाच ज्यानं दर्शन घेतलंय, तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः, त्या गुरुंना माझा नमस्कार असो. तर अशा रीतीने आपण आता आपल्या वर्गाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गुरूंना वंदन करूया. आपण एक अगदी छोटीशी अशी पूजा इथे करणार आहोत. तुमच्या समोर तुमची पुस्तिका आहेच आहे. तर ही पुस्तिका, त्या पुस्तिकेसोबत तुम्ही जे काही ग्रंथ सोबत ठेवले असतील तर ते तुमच्या समोर ठेवा. जसं मी समोर धरलेली आहे माझी पुस्तिका, ही पुस्तिका. त्यानंतर तुमच्या घरात जे काही ग्रंथ असतील तर असं तुमच्या समोर ठेवू शकता. नसेल तर फक्त पुस्तिका असेल तरी पुरेशी आहे. तुम्ही जे काही फुलं आणले असतील, जसं की मी तुम्हाला ही दाखवत आहे फुलं, ही थोडीशी फुलं तुम्ही त्या पुस्तिकेवरती अर्पण करा. कारण भगवंतांनीच म्हटलेलं आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम, झाडाचं पान जरी तुम्ही मला वाहिलं तरी पण मला काय आहे ते पुरेसं आहे. तर अशा रीतीने तुमच्या जवळ असलेली फुलं तुम्ही तिथे वाहा. त्यानंतर मी कर्पूर आरती करतो. माझ्या पाठीमागे दिसणारा स्क्रीन हा जरी व्हर्च्युअल स्क्रीन असला तरी माझ्या समोर दुसऱ्या बाजूला इथे गुरुजींचे फोटो ठेवलेले आहेत. आरार्तिक्यम कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. आरार्तिक्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. पुष्पांजली. तुमच्याकडे जी काही फुलं असतील त्यातली थोडीशी फुलं हातामध्ये घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुष्पांजलिं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. तुमच्या हातातील जी काही फुलं असतील ती तुमच्या समोरच्या ग्रंथावर अर्पण करून ग्रंथाला नमस्कार करा. आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. आपण कृष्ण म्हणजे काय हे जाणून घेतलं, त्यानंतर गीता म्हणजे काय हे जाणून घेतलं, आणि आता तुमच्या समोरचं पुस्तिका तुम्ही उघडून त्यातला पहिला अध्याय उघडा.
सगळ्यात अगोदर युद्ध सुरू होणार असतं आणि हे युद्ध सुरू होणार आहे म्हणून दोन्ही बाजूला कौरव आणि पांडव जमा झालेले आहेत. तर कौरव आणि पांडव एकमेकाच्या समोर उभे आहेत आणि श्रीकृष्ण सगळ्यात अगोदर दुर्योधन द्रोणाचार्यांना पांडवातल्या सगळ्या सैन्यांची वीरांची माहिती सांगतात. त्यानंतर संजय त्याला जे काही दृश्य दिसत आहे ते धृतराष्ट्राला वर्णन करून सांगत असतो. हे सगळं झाल्यानंतर दोन्ही सैन्यातील वीर शंखांचा नाद करतात, मोठमोठे शंख वाजवतात आणि तेवढं झाल्यानंतर अर्जुन कृष्णाला विनंती करतात की हे कृष्णा काय कर, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. मग कृष्ण काय करतात, तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करतात. आणि आता अर्जुन पाहतो सैन्यामध्ये दोन्ही बाजूला आणि ह्या सगळ्यांना मला मारायचंय, ह्या कल्पनेनं तो काय होतो, गलितगात्र होतो. हा विचार करा की ज्या गुरूंनी उदाहरणार्थ द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली किंवा समोर भीष्म पितामह उभे सख्खे आजोबा ज्यांच्या अंगा खांद्यावरती खेळून हे मोठे झाले, लहानाचे मोठे किंवा पणजोबा त्याचे, तर अशा भीष्म पितामहावरती मला बाण चालवून त्यांना मारायचंय, ही खूप भयंकर कल्पना आहे की ह्या सगळ्यांना आपल्याला मारायचंय म्हटल्यानंतर त्याचे हातपाय गळाले आणि तो करुणेने व्याप्त झाला. तो करुणेनं व्याप्त झाला म्हणजे काय झालं, तर त्याला असं वाटू लागलं की यांना मी मारणं योग्य नाहीये आणि म्हणून मग तो काय करू लागला, कृष्णाला सांगू लागला की अशा रीतीनं मी जर हे मारले सगळे नातेवाईक तर काय होईल, पृथ्वी काय होईल, पृथ्वीवरून खूप मोठ्या प्रमाणात वीर नाहीसे होतील, मग फक्त स्त्रियाच राहतील, मग त्या कुलभ्रष्ट होतील. म्हणजे अशा रीतीनं तो वेगळं वेगळं तत्वज्ञान कृष्णाला सांगू लागतो. पण कृष्णाच्या लक्षात येतं की याला काय झालाय, मोह झालाय. आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो पहा, आता तुम्ही तुमच्या पुस्तिकेकडे नाही पाहिलं तरी चालेल, ती बाजूला ठेवा. तर आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो, विनोबा भावे सांगतात की एक न्यायाधीश असतो, तो न्यायाधीश खूप कठोर न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध असतो. त्याच्या पुढे येणाऱ्या प्रत्येकाला तो कठोरात कठोर शिक्षा देतो. एक दिवस काय होतं, त्याचा मुलगा त्याच्या पुढे आरोपी म्हणून येतो. तरुण मुलगा असतो, त्यानं केलेल्या गुन्ह्यामध्ये साधारण 20 वर्षांची तरी शिक्षा देणं आवश्यक असतं. पण अशा वेळेला त्या न्यायाधीशाला काय सुचतं की हा तरुण मुलगा जर 20 वर्षाकरता गजाआड गेला तर एक तरुण जीव याला आपण सुधारण्याची कुठली संधी दिली नाही असं होईल. हा जीव सुधारू शकतो, याला सुधारगृहात पाठवायला पाहिजे. आता हे त्याला कधी सुचलं, त्याच्या समोर आलेला गुन्हेगार त्याचा मुलगा होता तेव्हा त्याला तत्वज्ञान सुचलं. म्हणजे त्याला काय झाला, त्याला मोह झाला. कशाचा, तर मुलाचा. अशा रीतीनं अर्जुनाला सुद्धा मोह होतो. कुणाचा मोह होतो, स्वतःच्या नातेवाईकांचा मोह होतो आणि त्यामुळे तो काय करतो, त्याला तत्वज्ञानाचा मुलामा द्यायला सुरुवात करतो. आणि म्हणूनच गीतेची सुरुवात आणि गीतेचा शेवट हे दोन्ही कशावरती आहेत, हे मोह ह्या शब्दावरती आहेत. संपूर्ण गीता सांगून झाल्यानंतर कृष्ण अर्जुनाला विचारतात की हे अर्जुना, तुझा मोह गेला का? मोह कुणाला होतो, किंवा खर तर ह्या जगामध्ये जे काही चुकीचं घडतं त्या चुकीच्या घडण्यामागे मोह हे एकमेव कारण आहे. तुमच्या आजूबाजूला जे काही चुकीचं घडतं त्याच्याकडे तुम्ही पहा, कशामुळे घडतं बरं, मोहामुळे. एक देश दुसऱ्या देशावर हल्ला करतो, कशामुळे, किंवा समाजात कोणीतरी गुन्हेगार चोरी करतात, कशामुळे, किंवा सरकारी अधिकारी कामावरती गेल्यानंतर भ्रष्टपणा करतात, कशामुळे, तर मोहामुळे. म्हणजे किंवा कुणीतरी कुणाला तरी पळवून नेतो, कशामुळे, तर मोहामुळे. म्हणजे जगामध्ये होणारं प्रत्येक चुकीचं काम हे मोहामुळे होतं. आणि हा मोह कुणाला होतो, तर हा मोह मीला होतो. हा मोह कानाला होतो का, हा मोह डोळ्याला होतो का, हा मोह हाताला होतो का, नाहीये. हा मोह मीला होतो. आणि
कृष्णाला लक्षात येतं की अर्जुनाला जो काही मोह झालेला आहे तो मोह अर्जुनाच्या मीला झालेला आहे आणि त्या मीला काहीतरी आपल्याला ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे किंवा त्या मीची शुद्धी करणं आवश्यक आहे हे कृष्णाच्या लक्षात येतं. पण इथे अर्जुन म्हणून आपण सगळे बसलेलो आहोत. तिथे कृष्णापुढे अर्जुन होता, आपल्यासाठी तो प्रातिनिधिक स्वरूपात होता. इथे आपण सगळेजण अर्जुनच आहोत, आपणही मोहग्रस्त झालेलो आहोत आणि कृष्ण आपल्याला समजावून सांगत आहेत किंवा हे ज्ञान देत आहेत आणि त्यासाठी अगोदर आपल्याला की अर्जुन म्हणजे काय किंवा मी म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण परत एक छोटस पॉवर पॉइंट बघूया. त्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये सगळ्यात वरती श्रीमद भगवद्गीता असं लिहिलेलं आहे आणि पंचकोश शुद्धी हे खाली दिलेलं आहे. म्हणजे आपण मनुष्य म्हणजे काय हे समजावून घेत असताना त्याची शुद्धी कशी करायची हे पण समजावून घेणार आहोत आणि त्यामुळेच त्याला पंचकोश शुद्धी असं नाव दिलेलं आहे. तर मनुष्य म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे अर्जुनाच्या निमित्तानं आपण सुरुवात केली पण त्याची जोड आपण स्वतःशी सुद्धा घालूया की आपण म्हणजे नेमके कोण आहोत. तर सुरुवातीला आपल्याला दिसतं की मी म्हणजे ढोबळमानानं आपण काय कशाकडे बोट दाखवतो तर शरीराकडे बोट दाखवतो. हे शरीर म्हणजे मी आहे. पण खरंच फक्त शरीर म्हणजेच आपण आहोत का याच्या व्यतिरिक्त पण आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या सगळ्या मिळून मनुष्य शरीर तयार होतं. तर सुरुवातीला आपण बघूयात की शरीर म्हणजे काय किंवा मी म्हणजे फक्त हे शरीर आहे का. आता तुमच्या समोर एक चित्र आहे. या चित्रामध्ये तुम्हाला एक 4 माणसं दिसतील आणि ही 4 माणसं मिळून एक डेड बॉडी घेऊन चाललेले आहेत. कदाचित ते स्मशानामध्ये आलेले असावेत. ही डेड बॉडी आडवी आहे. आता ही डेड बॉडी म्हणजे पण शरीरच आहे ना. मग ते शरीर आणि ही इतर 4 माणसं याच्यात काही फरक आहे की नाही तर आहे. बाजूला उभी असलेली माणसं आणि आडवा माणूस याच्यात नेमका एक फरक आहे. काय फरक आहे तर आडवा जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये प्राण नाहीये, तो मृत आहे आणि उभी जी माणसं दिसत आहेत ती जिवंत आहेत. याच्यामध्ये काय नाहीयेत तर प्राण नाहीयेत. म्हणजेच फक्त शरीर म्हणजे मनुष्य नाहीये तर शरीरासोबत शरीर अधिक प्राण हे 2 जर असतील तर मनुष्य तयार होतो. आता शरीर पण आहे आणि प्राण पण आहेत. आता उदाहरणार्थ इथे जमिनीवरती एक माणूस आडवा पडलेला आहे, तो जिवंत आहे. त्याला शरीर पण आहे, त्याच्यामध्ये प्राण पण आहेत, म्हणून त्याच्या शेजारी बसलेली ती नर्स म्हणा किंवा ती बाई त्याला त्याचा श्वासोश्वास पुन्हा सुरू करण्याचा किंवा त्याला शुद्धीवर आणण्याचा ती प्रयत्न करते आहे. मग आता ह्या माणसामध्ये प्राण आहेत आणि शरीर पण आहे. पण नेमकं काय फरक आहे दोघांमध्ये. जी व्यक्ती ट्रीटमेंट देतीये आणि जी व्यक्ती आडवी पडलेली, दोघांमध्ये काय फरक आहे तर एक व्यक्ती कॉन्शियस आहे, तिच्यामध्ये जाणीव आहे आणि दुसरी व्यक्ती अनकॉन्शियस आहे. म्हणजेच एक तिसरी गोष्ट आहे की जी आडव्या पडलेल्या व्यक्तीमध्ये सध्या तरी उपलब्ध नाहीये आणि ती म्हणजे काय तर त्या व्यक्तीचं मन जागृत नाहीये. जी बसलेली व्यक्ती आहे तिचं मन जागृत आहे आणि आडवी व्यक्ती आहे तिचं मन जागृत नाहीये. म्हणजे आता आपल्याला तिसरी गोष्ट सापडली. एखादी व्यक्ती परिपूर्ण होण्यासाठी आता 3 गोष्टी आपल्या लक्षात आल्या की त्याला शरीर असलं पाहिजे, त्या शरीरात प्राण असायला हवेत आणि त्यासोबतच त्या व्यक्तीचं मन पण जागृत असायला पाहिजे. आता शरीर आहे, प्राण आहे, मन आहे, या तिन्हीमुळे परिपूर्ण व्यक्ती होते का आपण बघूया. इथे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक व्यक्ती दिसते आहे. त्या व्यक्तीचा चेहरा पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्ती मतिमंद व्यक्ती आहे. त्याच्या समोर एक टेबल आहे आणि टेबलवरती
एक शेगडी आहे आणि त्या कुठल्या शेगडीचं बटन कुठे आहे त्याच्या रेषा वगैरे काढलेल्या आहेत. म्हणजे त्या मतिमंद व्यक्तीला ही शेगडी वापरता यावी म्हणून तिथे काही व्यवस्था निर्माण केली आहे. ही व्यक्ती परिपूर्ण आहे का? तर नाहीये. ही व्यक्ती परिपूर्ण नाही. हिच्यामध्ये शरीर, प्राण आणि मन असले, ही व्यक्ती जागृत असली, शुद्धीवर असली, तरी सुद्धा ह्या व्यक्तीमध्ये एका गोष्टीची कमी आहे. आणि ती कमी असलेली गोष्ट कुठली आहे? तर ती म्हणजे ह्या व्यक्तीला बुद्धी नाहीये. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मतिमंद म्हणतो. बुद्धी तिची मंद आहे. म्हणजेच शरीर, प्राण आणि मन ह्याच्या जोडीला माणसामध्ये बुद्धीची आवश्यकता आहे. मग शरीर, प्राण, मन आणि बुद्धी ह्या 4 गोष्टी जर एकत्र आल्या तर परिपूर्ण व्यक्ती तयार होते का? आपण बघूया पुन्हा पुढच्या स्लाइडमध्ये. इथे तुम्हाला 4-5 माणसं एका रांगेमध्ये उभी असलेली दिसतील. आणि त्यांचे हावभाव पाहता तुम्हाला असं लक्षात येईल की ही कदाचित वेडे असावेत म्हणून. तर तुमचा अंदाज बरोबर आहे. हे वेड्यांच्या इस्पितळातील एक फोटो आहे हा. आणि ही माणसं वेडी आहेत. ह्या व्यक्तीमध्ये काय कमी आहे बरं? तर ह्या व्यक्तींमध्ये अहंकार नाहीये. त्यांना मी म्हणजे कोण हे माहिती नाहीये किंवा ते विसरून गेलेत काही कालावधीपुरतं. आपण म्हणतो ना डोक्यावरती परिणाम झाला. म्हणजे शरीर, प्राण, मन आणि बुद्धी याच्या जोडीला तुमच्यामध्ये अहंकार असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. इथे अहंकार म्हणजे ज्याला आपण नेहमी वाईट अर्थानं म्हणतो, तो अहंकार नव्हे. तर अहंकार म्हणजे अहम म्हणजे मी आणि त्या मीनं धारण केलेला आकार. तर त्या आपल्या आकारांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मी वडील आहे. हा जर आकाराची जाणीव तुमच्या लक्षात असेल, तर तुम्ही मुलाशी व्यवस्थित वडिलाच्या नात्यानं वागू शकाल. मी मुलगा आहे किंवा मी अमुक एक अधिकारी आहे. ह्या जर जाणीवा तुमच्यामध्ये असतील, तर तुम्ही त्या ड्युटीज व्यवस्थित करू शकाल. म्हणजे तुमच्यामध्ये अहंकार असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही झाली 5वी गोष्ट. शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि त्याच्या जोडीला अहंकार. ह्या 5 गोष्टी असतील तर परिपूर्ण व्यक्ती तयार होते. पण हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे का? आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. की शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या 5 गोष्टी आहेत. ह्या 5 गोष्टी असलेली व्यक्ती समाजामध्ये वावरू शकते. पण ही ती व्यक्ती आहे. शरीर पण आहे, प्राण पण आहेत, मन पण आहे, बुद्धी आहे आणि अहंकार पण आहे. पण हा जो अहंकार आहे, हा थोडासा जास्तच प्रमाणात दिसतो या फोटोमध्ये. मग ह्या व्यक्तीमध्ये काय कमी आहे बरं? ह्या व्यक्तीमध्ये एका गोष्टीची कमी आहे. आणि ती कमी आपण समजावून घेऊ. ते म्हणजे ह्या व्यक्तीजवळ ज्ञान नाहीये. मी कोण आहे हे ज्ञान नाहीये. ह्या 5 गोष्टी म्हणजेच मी असं ही व्यक्ती समजू लागली म्हणजे ती अज्ञानामध्ये आहे. आणि आपल्यापैकी जवळपास सर्वांचीच अवस्था ही असते की आपल्याजवळ ज्ञान नसतं आणि ते अपूर्णत्व असल्यामुळे आपण परिपूर्ण जीवन जगू शकत नाही. शरीर, प्राण, मन, बुद्धी त्यानंतर अहंकार म्हणजेच तो आकार आणि त्या आकाराच्या आत दडलेला शुद्ध मी म्हणजे शुद्ध अहम. ह्या 6 गोष्टी जर व्यवस्थित असतील तर त्याला म्हणायचं परिपूर्ण व्यक्ती. इथे एक फोटो दिसतोय तुम्हाला महात्मा गांधींचा की त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतःला जाणलं होतं मी कोण आहे. आणि मी कोण आहे हे जाणल्यामुळं त्या क्षणाला जे जे आवश्यक आहे ते काम ते करू शकत होते. मी या देशाचा प्रातिनिधिक नेता आहे असं म्हणून मग मी झाडू कशाला काढू? तर असं नाहीये. जर झाडून काढणं आवश्यक असेल, लोकांना योग्य ती शिकवण देण्यासाठी हातात खराटा घेणं आवश्यक असेल, तर मी खराटा सुद्धा घेईन. ही झाली ज्ञानाची स्थिती.
किंवा इथेच आणखीन एक फोटो तुम्हाला समोर दिसेल, हा आपल्या गुरुजी ऋषी प्रभाकरजींचा आहे. की मी ज्यांना ट्रेन केलेलं आहे, असे शिक्षक जर क्लास घेत असतील, तर मला स्वतःला क्लासमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये. तर आत्ताच्या क्षणाला काय आवश्यक आहे? क्लासमध्ये उपस्थित असलेल्या साधकांसाठी पाठीमागे बसून काहीतरी अमृत आहार तयार करणं आवश्यक आहे, व्हॉलंटिअरिंग करणं आवश्यक आहे. तर मी ती व्हॉलंटिअरिंग करेल. माझ्या सुद्धा भावना थोड्याशा अनावर झालेल्या आहेत. तर गुरुजी इथे आपल्याला तो धडा घालून देत आहेत, की मी एकटा ग्रेट असण्याची गरज नाहीये. माझ्यासारख्या अनेक महान व्यक्ती मी निर्माण करेल, त्यांना त्या कार्याशी जोडून देईल आणि दुसरं जे कार्य होणं, घडणं आवश्यक आहे, ते कार्य मी करेल. इथेच गुरुजींचा आपल्याला एक तिसरा फोटो दिसतोय. ज्याला आपण क्लीन इंडिया म्हणतो, तर अशा एका कार्यक्रमातला फोटो आहे. एक विजेचा खांब आहे आणि तो खांब गंजलेला आहे आणि त्या खांबाला रंग देण्याचं काम गुरुजी आणि एक व्हॉलंटियर करत आहेत. म्हणजे त्यांच्यामधला जो अहम आहे, तर तो शुद्ध अहम या स्वरूपात आहे. तो अहम आणि तो आकार हे दोन्ही वेगळे झालेले आहेत. ज्या वेळेला तो अहम आणि आकार एकच होतात, त्यावेळेला ती स्थिती अज्ञानाची असते. आणि ज्या वेळेला हा अहम आणि हा आकार हे वेगळे होतात, ज्या वेळेला हा अहम हे जाणतो की मी ह्या आकारापेक्षा वेगळा आहे, ती ज्ञानाची स्थिती असते किंवा त्याला आपण परिपूर्ण व्यक्ती असं म्हणू शकतो. तर मानवी शरीर, मानवी जीवनाचा संबंध हा 5 कोशांशी आहे. अन्नमय कोश म्हणजे शरीर, जे आपण मृत शरीर पाहिलं होतं. त्याच्यामध्ये प्राण टाकले, त्याला प्राणमय कोश म्हटलं. मग फक्त प्राण टाकले शरीरात तर बेशुद्ध शरीर तयार होतं. मग त्यामध्ये मन आलं, त्याला आपण मनोमय कोश म्हणतो. पण नुसतं मन आलं तर एक मतिमंद व्यक्ती तयार झाली. त्यामध्ये मग आपण बुद्धी टाकली, त्या बुद्धीला आपण विज्ञानमय कोश म्हणतो. त्या माणसाला बुद्धी आहे, तो मतिमंद नाहीये, तो हुशार आहे. पण हुशार असला तरी तो वेडा असू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये अहंकाराची पण आवश्यकता आहे. मग मी कोण आहे? म्हणजेच ह्या जगामध्ये वावरत असताना मी कुठले आकार धारण केलेले आहेत, हे जेव्हा त्याच्या लक्षात असतं, तेव्हा त्याला आपण अहंकार असं म्हणतो किंवा आनंदमय कोश म्हणतो. आणि ह्या अहंकार ज्याचा जागृत आहे, शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार ज्याच्यामध्ये आहेत, अशी मनुष्य पण पुन्हा 2 प्रकारची असतात. एक म्हणजे अहम आणि आकार ज्याचा एकच झालेला आहे. हा आकार म्हणजेच मी, हा हिंदू म्हणजेच मी, हा भारतीय म्हणजेच मी, हा ऑफिसर म्हणजेच मी. म्हणजे हे सगळे आकार आहेत हे आपण धारण केलेले, पण ते आकार म्हणजेच मी असं जो समजतो, तो अज्ञानी मनुष्य आहे. आणि माझ्यातला अहम हा वेगळा आहे. आणि त्या अहमनं हे सगळे आकार धारण केलेले आहेत. हे आकार म्हणजे वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत आणि त्या तात्पुरत्या आहेत. मी ऑफिसात गेलो तर ऑफिसरची भूमिका करणार आहे. मी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर ती भूमिका मी तिथेच सोडून देणार आहे आणि रस्त्यावरती गाडी चालवत असताना मी एक जागरूक नागरिक आहे. मी ऑफिसर आहे म्हणून माझ्या गाडीला सगळ्यांनी वाट दिली पाहिजे असं नव्हे. मी जरी कलेक्टर असलो तरी रस्त्यावरती आल्यानंतर मला रस्त्यावरचे नियम पाळले पाहिजे, कारण मी नागरिकाच्या भूमिकेत आहे. तिथून मी घरी पोहोचलो, घरी पोहोचल्यानंतर मी नागरिकाची भूमिका टाकून देईल आणि पत्नीसोबत पतीसारखं आणि मुलांसोबत वडिलासारखं वागेल. म्हणजे तिथे मला पतीची आणि वडिलांची भूमिका आली. तर थोडक्यात काय, वेगळ्या वेगळ्या जागेवर आपल्याला वेगळ्या वेगळ्या भूमिका करायच्या आहेत, पण त्या माझ्या भूमिका आहेत.
सर्वात शेवटी त्या भूमिका म्हणजे मी नव्हे, तर मी त्या सगळ्या भूमिका टाकून दिल्यानंतर खाली जे शुद्ध उरतं ते म्हणजे मी आहे. मी हा आकारांपेक्षा वेगळा आहे. जसा एखादा कांदा असतो आणि त्या कांद्याला वरून त्याच्या अनेक आवरणं असतात. तर आपण ज्या भूमिका करतो, त्या भूमिका सुद्धा या आवरणासारख्या आहेत. ह्या सगळ्या भूमिका टाकून देणं म्हणजे ह्या कांद्याची सगळी आवरणं जर आपण काढून टाकली, तर खाली काय उरेल? तर खाली एक शून्य उरेल, एक पोकळी उरेल. तर तो शून्य, ती पोकळी म्हणजे मी आहे. आणि त्या मीची ओळख करून देण्यासाठी गीता ही आपल्याला एक मार्गदर्शक आहे. आपल्या मानवी जीवनाचा, जागृत जीवनाचा संबंध 5 कोशांशी आहे आणि त्या 5 कोशांची शुद्धी करणं ही गीता आपल्याला शिकवते. तर अन्नमय कोशाच्या शुद्धीसाठी म्हणजे शरीराच्या शुद्धीसाठी गीता आपल्याला आहार सांगते, कर्मयोग सांगते आणि बुद्धियोग सांगते. तर आहार, कर्मयोग आणि बुद्धियोग ह्याच्यामुळे आपल्या शरीराची परिपूर्ण अशी शुद्धी होते. शरीर शुद्ध होतं, ताणतणाव नाहीसे होतात. कर्मयोग आणि बुद्धियोगामुळे. प्राणमय कोशाच्या शुद्धीसाठी भगवद्गीता आपल्याला प्राणायाम शिकवते. मनोमय कोशाच्या शुद्धीसाठी म्हणजेच मनाच्या शुद्धीकरणासाठी भगवद्गीता आपल्याला ध्यानयोग शिकवते. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीच्या शुद्धीसाठी भगवद्गीता आपल्याला सांख्ययोग किंवा ज्याला ज्ञानयोग असं म्हटलं जातं. सांख्ययोग आणि ज्ञानयोग म्हणजे एकच आहे. तर हा ज्ञानयोग भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि आनंदमय कोशाच्या शुद्धीसाठी भगवद्गीता आपल्याला भक्तियोग देते. अशा रीतीनं भगवद्गीता आपल्या 5ही कोशांची शुद्धी करून आपल्याला आपल्यातल्या खऱ्या मीची, आत्मस्वरूपाची ओळख करून देते. आणि श्रीकृष्णानं हे पाहिलं, की अर्जुनाला मोह झाला. म्हणजे नेमकं काय झालं? नेमका कशाला मोह झाला? अर्जुन म्हणजे नेमका कोण? त्याच्या बुद्धीला मोह झाला, की मनाला मोह झाला? तर त्याचा जर हा मोह काढून टाकायचा असेल, तर त्याचं परिपूर्ण शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. आणि ते परिपूर्ण शुद्धीकरण करणं आवश्यक असल्यामुळे श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावरती भगवद्गीता सांगितली. तर आज आपण काय शिकलो या वर्गामध्ये? आज आपण ह्या वर्गामध्ये फक्त कुलुपाची चावी मिळवणार आहोत. म्हणजे भगवद्गीतेतील महत्वाचे श्लोक आपण समजावून घेणार आहोत. एकदा ती चावी तुम्हाला मिळाली, त्या महत्वाच्या श्लोकांचे अर्थ तुम्हाला कळाले, की उरलेल्या साध्या सोप्या श्लोकांचे अर्थ त्या चावीच्या साहाय्यानं तुम्ही सहजच लावू शकणार आहात. दुसरं म्हणजे कृष्ण म्हणजे काय? तर हे जे अनंत आहे, इन्फिनिटी आहे, ती इन्फिनिटी ते अनंत म्हणजे परमेश्वर आहे. आणि त्यालाच आपण कृष्ण असं नाव दिलेलं आहे. अर्जुन म्हणजे आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी आहे. तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कृष्णाला विनंती करतो, की तू मला आता ज्ञान दे. त्यानंतर आपण पाहिलं, की व्यक्ती म्हणजे काय? तर आपल्या शरीरात असलेले पंचकोश आणि त्या पंचकोशांचा मालक असलेला शुद्ध मी, हे दोन्ही मिळून व्यक्ती तयार होते. तर तो शुद्ध मी आहे. तर तो शुद्ध मी म्हणजे कोण? तर त्या अहंकाराच्या पलीकडे असलेलं जे शुद्ध तत्व आहे, जे शून्य तत्व आहे, ते म्हणजे मी आहे. आणि त्या पंचकोशांच्या शुद्धीसाठी भगवद्गीता आपल्याला उपयोगी आहे. तर हे आज आपण सगळं आजच्या वर्गामध्ये पाहिलं आणि आज तुम्हाला जो काही गृहपाठ आहे, आजच्या पाठात काय शिकलात आणि तुमच्या मनाला कुठले कुठले मुद्दे भावले. त्याच्या व्यतिरिक्त पुढच्या वर्गाला येताना तुम्ही दुसरा अध्याय वाचून यायचा. तो दुसरा अध्याय वाचून येताना त्या अध्यायामध्ये जिथे जिथे तुम्हाला सम हा शब्द येईल, सम, समत्व किंवा शम या शब्दापासून तयार झालेले जेवढे शब्द असतील त्यांच्या खाली पेन्सिलनं खुणा करायच्या. हा तुम्हाला आणखीन एक जास्तीचं काम तुम्हाला दिलेलं आहे. तिसरी गोष्ट, दुसरा अध्याय वाचत असताना गोष्टीचं पुस्तक वाचल्यासारखं वाचा. संस्कृत श्लोक वाचण्याची आवश्यकता नाहीये.
तुम्ही जे काही वाचताय त्याला डोकं लावत बसण्याची गरज नाही. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे. तुम्ही फक्त गोष्टीचं पुस्तक वाचल्यासारखं दुसरा अध्याय वाचायचा आहे. हं. तो अध्याय आपल्या पुस्तिकेतून वाचा, इतर कुठल्याही ग्रंथातून वाचू नका. हं. आपल्या पुस्तिकेमध्ये श्लोक आणि श्लोकाचे जे अर्थ उजव्या हाताला दिलेले आहेत, ते अर्थ फक्त वाचायचे आहेत, श्लोक नाही. आजचा वर्ग आपला पूर्ण झालेला आहे. आपण प्रार्थना करूयात. ओम. ओम. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.